मंगलाचरण वाचूया, माझ्या नंतर वाचायचे. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम्. श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. छान. आपण 5वा दशक पाहतोय. या दशकाचं नाव आहे मंत्रांचा दशक. काल आपण बघितलं मंत्र म्हणजे कुठलाही असा उपासनेचा मंत्र नसून जे वाचाल त्याचं मनन करा. त्या दृष्टीने आपण पहिले 4 समास काल वाचले.
शेवटचा वाचला तो शिष्य लक्षण. शेवटच्या 2 ओव्या वाचूया किंवा शेवटच्या 3 वाचूया. असो ऐसे गुणा वेगळे ही जी कसली लक्षणं दिलेली आहेत, कुलक्षणं दिलेली आहेत. हे जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणापेक्षा वेगळं म्हणजे निराळे ते सत्शिष्य आगळे. दुर्गुण नाहीत ते सत्शिष्य. दृढ भावार्थे सोहळे भोगिती आनंदाचे. त्यांचा भाव दृढ असतो आणि त्यामुळे आनंदाचे सोहळे ते भोगतात. आणि आनंदाचे नाही तर स्वानंदाचे. स्वानंद म्हणजे काय? लहान मूल बघा पाण्यात खेळत असताना आनंदात खेळत असतं. आपण त्याला खेळणी वगैरे देतो, पण त्याचा सगळ्यात आनंदाचा खेळ किंवा स्वानंदाचा खेळ म्हणजे आपल्या पायाचा अंगठा आपल्या तोंडात घालायचा आणि तो चोखत बसत आनंदात राहायचा. भागवताच्या शेवटी हे रूप आपण बघितलं होतं की वटस्य पत्रस्य पुटे शयानम. वट म्हणजे मोठं झाड. तिथे पिंपळाचं पान सांगितलेलं आहे. पिंपळाच्या पानावर एक लहान बालक स्वतःच्या पायाचा अंगठा हातात धरून चोखत अत्यंत आनंदात आहे. हे दृश्य बघितलं कोणी तर मार्कंडेय ऋषीने. मार्कंडेय ऋषींना अहंकार झाला की सगळीकडे जलप्रलय झालेला आहे, सगळी सृष्टी बुडून गेलेली आहे, एक झाड काही नाही आहे, जीव असायची तर शक्यताच नाही आहे. म्हणजे इथून पुढे नवीन सृष्टीची निर्मिती करण्याचं काम माझ्याकडे आहे असा विचार मनात असताना काहीतरी वाहत येताना दिसलं. ते म्हणाले काय वाहत येतं? एवढं पाणी वाढलं आहे, वरून काय वाहत येतं आहे? तर एक पान दिसलं त्यांना. पान असेल म्हणाले वृक्षाचं वगैरे तरंगत राहिलेलं. त्या पानावर त्यांना हालचाल दिसली. ती कसली हालचाल आहे? ज्यावेळेला जवळ आलं त्यावेळेला बालम मुकुंदम. मुकुंद म्हणजे कृष्ण आणि बाल म्हणजे बालकृष्ण. त्या पानावर म्हणून अजूनही बऱ्याच ठिकाणी बारशाला मुलाला जे ठेवतात ते पिंपळाच्या पानावर ठेवतात. पिंपळाचं पान. आणि पिंपळाचा वृक्ष कसला म्हटलं आहे? संसाराचा वृक्ष. आणि मूल आहे तो माझा संसार वाढतोय, संसार कायम टिकणार आहे, वंशवृद्धी झालेली आहे म्हणून ते पिंपळाचं पान. आता ही सृष्टी संपलेली आहे पण संपली नाही, नवी सृष्टी निर्माण होणार आहे म्हणून ते पिंपळाच्या पानावर तो बालकृष्ण येतो. त्याला मार्कंडेय नमस्कार करतात आणि म्हणतात की माझा उगीचच भ्रम झाला होता. त्यावेळेला नारद मुनी येतात मला वाटतं आश्रमात आणि म्हणतात तू कुठल्या स्वप्न वगैरे पाहत होतास का? नाही म्हणला, असं सगळं झालं होतं. ते म्हणले तू आश्रमात इथेच बसलेला होतास, मी कितीतरी वेळ आहे तुझ्या चेहऱ्यावर असे भाव होते की तू जणू स्वप्न बघतोयस. म्हणजे ते स्वप्न होतं. तर तू प्रश्न विचारला होतास ना की मी मायापती आहे, माझा मायेवर विजय मिळवलेला आहे, तेव्हा हे मायाधीशा हे कृष्णा मला तू दाखव मी कसं मायेवर नियंत्रण मिळवलेलं आहे वगैरे. ही सगळी माया आणि त्या मायेच्या ते आहारी जातात. स्वतःला समजतात की मी नवीन सृष्टीचा करताय, ही माया आहे. आणि त्यामुळे तिथे भागवत संपतं की कितीही तुम्ही म्हणलं तरी सृष्टीचा नियामक किंवा नियंता म्हणजे सगळा कंट्रोल करणारा नियंत्रक आपण ज्याला म्हणतो तो कृष्ण आहे. आणि तो कृष्ण म्हणजे वसुदेव देवकीचा मुलगा नाही. तो कृष्ण म्हणजे परमकृष्ण, परमविष्णू असा तो अवतार आहे. आणि त्याचंच भागवत आहे. भागवतातला एक स्कंध जो 10वा आहे तो कृष्णाचं सगळं चरित्र दिलेलं आहे. पण बाकीच्या स्कंधात आणि आपले जे संत आहेत ना महाराष्ट्रातले त्यांनी कायम अद्वैत सिद्धांत स्वीकारला, म्हणजे त्यांनी तत्त्वज्ञानच स्वीकारलं. ते सांगण्यासाठी अभंग, ओव्या, श्लोक यांची रचना केली. आणि त्यामुळे आपण बघा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ घ्या. एकनाथांनी ज्ञानेश्वरी असताना का एक असा ग्रंथ, ज्ञानेश्वरी होती, नामदेवांचे अभंग लोकांना आवडत होते, अशा वेळेला नाथ, ज्ञानेश्वरानंतर नाथ आणि नाथांनंतर तुकाराम हा क्रम आहे. तुकाराम आणि रामदास समकालीन आहे. तर ज्या वेळेला नाथांना विचारलं जातं तुम्ही 11वा स्कंध का निवडलात, त्याचं उत्तर त्यांनी शेवटी दिलेलं आहे की मी एक आहे, एका जनार्दनी म्हणजे माझे गुरु जनार्दन स्वामी आहेत. त्यांनी एकाकार होऊन 11 ग्रंथावर ही टीका केलेली आहे. एकाकार होऊन म्हणजे तो विष्णूशी कृष्णाशी एकाकार झालो आणि 11व्या स्कंदाशी एकाकार झालो. कारण त्या 11व्या स्कंदात श्रीकृष्णाच्या जीवनाचा शेवट आहे. 10वा स्कंद शेवटी येतो पण खरा जो अंत होतो, कृष्ण देह ठेवतो तो 11व्या स्कंदात. आणि तिथे उद्धव आणि कृष्ण यांचा संवाद आहे. तसा अर्जुन आणि कृष्ण यांचा संवाद त्याला आपण भगवद्गीता किंवा अर्जुन गीता, तसा हा शेवटचा संवाद आहे. ते झाल्यानंतर त्यांनी देह ठेवलेला आहे. आणि उद्धव हा सुद्धा यादव आहे. सगळे यादव काही नष्ट झाले नाही आहेत. चांगले यादव म्हणजे चांगल्या कृष्णाला वगैरे जोडलेले यादव ते राहिलेले आहेत.
त्यांनी सांगितलं की माझा भागवत ग्रंथ मी तुझ्या हातात देतो, माझं सगळं तेज सगळं प्रभाव या ग्रंथात आहे आणि मी आता देह ठेवतो. देहात काय आहे? माझं चैतन्य माझा प्राण या ग्रंथात आहे. तो ग्रंथ मी तुला देतो. त्या ग्रंथाचा अभ्यास कर, तो ग्रंथ चांगला आत्मसात कर आणि त्या ग्रंथाचा प्रसार करत राहा. हे उद्धवाला सांगितलं. आणि उद्धवाला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का म्हणून त्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची कृष्णाने उत्तरं दिली. त्याला उद्धव गीता म्हणतात. उद्धव गीता ही जीवनाच्या शेवटी सांगितली असल्यामुळे ती अर्जुन गीतेसारखीच आहे, पण तरीसुद्धा त्याच्यात काही कथानकं दिलेले आहे. आपण जो म्हणतो दत्तगुरू आणि त्यांचे 24 गुरु, दत्तगुरूंनी केलेले 24 गुरु, हा 11व्या स्कंधाचा भाग आहे. 3 अध्याय आहेत. त्याच्यात प्रश्न विचारतात. एक प्रसंग सांगून आपण ह्याच्याकडे वळूया की यदू नावाचा राजा आहे. यदू हा यादवांचाच राजा आहे. अर्थात ययातीचा मुलगा. तर सगळं कथानक सांगत बसत नाही. त्याला सगळं आहे. तो प्रजेला आवडतो, त्याच्याकडे वैभव आहे, त्याच्याकडे सगळं त्याला पाहिजे ते शरीराला सुख देणारं सगळं आहे, पण मनाला शांती नाही आहे. हाच प्रश्न आपण पाहतोय. मन अशांत आहे, बेचैन आहे. आणि म्हणून तो कधी शिकारीच्या निमित्तानं, कधी एकांताच्या निमित्ताने राज्यापासून दूर असा अरण्यात जात असतो. लक्षात घ्या. आणि अरण्यात गेल्यानंतर त्याला शांती मिळते का? नाही, तेवढ्यापुरती मिळते. परत राज्यात जायचे विचार आले की परत तो अशांत होतो. अशा वेळेला त्याला समोरून एक अवधूत येताना दिसतो. ते अवधूत दत्तात्रेय असतात. त्यांच्या अंगावर वस्त्र नाही, खांद्याला झोळी नाही आणि हातात भिक्षापात्र नाही. अत्यंत आनंद त्यांच्यातून बाहेर पडत असतो. त्या आनंदाचा प्रभाव या यदुराजावर पडतो. ते जवळ आल्यानंतर तो त्याला शरण जातो आणि सांगतो माझ्याकडे सगळं आहे पण मनशांती नाही आहे. हे आपल्या 2023 सालच्या श्रीमंत, मध्यमवर्गीय, जास्त शिकलेल्या लोकांचं हे वाक्य आहे. घरात सगळं आहे, शांती नाही. माझ्याकडे सगळं आहे, आनंद नाही आहे, तृप्ती नाही, समाधान नाही. तृप्ती, समाधान, शांती आणि आनंद हे 4 शब्द बघा, हे नाही आहेत. सगळी साधनं आहेत. साधनं विकत घेण्यासाठी पैसा आहे, हे सगळं लक्षात ठेवा. पण पैशाने जी साधनं मिळवायची देहभोगाची, ती भोगल्यानंतर सुद्धा मी अशांत आहे. तुमच्या शांतीचं रहस्य काय? त्यावेळेला दत्तात्रेय म्हणतात मी अनेक गुरु केलेले आहेत. अनेक गुरु म्हणजे 24 फॉर एक्झाम्पल आहे, उदाहरणार्थ आहे. सगळं जगच मी गुरु केलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. कण कण, अणू अणू मला शिकवतो, कारण त्याच्यात भगवंत आहे. मला त्याच्यात भगवंताचं दर्शन होतं, म्हणजे ते माझे गुरु आहेत. विष्णू सहस्रनाम, 1000 नावच का, अनंत नाम आहे तिथे सांगितलं आहे. पण अनंत किती सांगणार तुम्ही? फॉर एक्झाम्पल 1000. मी गमतीनं तुम्हाला सांगतो की जॉग्रफीचा पेपर वाटत होते आणि शिक्षक खूपच चांगले होते. ते एका विद्यार्थ्याला त्याने तो उभारा म्हणला आणि डस्टर फेकून मारला. कधी मनाचा तोल जाऊन येणारे ते सर, जॉग्रफीवर अत्यंत प्रेम करणारे सर आणि एकही स्टेटमेंट न करता शिकवणारे सर. आम्ही त्यांचं बघितलं आहे. मी त्यांच्यामुळे घडलो आणि त्यांच्यामुळे गोव्यात राहिलो, हे लक्षात ठेवा. नाही तर शिक्षण क्षेत्र मी केव्हाच सोडलं असतं. पण तसं होणार नव्हतं. त्याला आता काही अर्थ नाही आहे. आणि त्याला रक्त यायला लागलं. त्याला फर्स्ट एडसाठी आलं. यांना खूप वाईट वाटलं वगैरे. आम्ही सरांना विचारलं सर तुम्ही रागवलात? ते म्हणाले त्यांनी जे उत्तर लिहिलं ना, जिओग्राफी आहे माझं फर्स्ट लव आहे, आणि ते उत्तर लिहिलं ते कुणालाही राग येण्यासारखंच होतं. तो मुलगा अभ्यास न करणारा होता. त्याला विचारलं होतं मेडिटेरेनियन रिजन म्हणजे भूमध्य असा तो स्वरूप रिजन आहे, प्रदेश, त्याच्यातली पिकं कुठली? त्याला एकही आठवलं नाही. त्यांनी लिहिलं ग्रास एटसेट्रा एटसेट्रा. एक तर ग्रास पीक नाही आहे आणि एक उदाहरण देऊन एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणता येतं. 4-5 वर एक्सेट्रा आणि हा एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणतो. तो दोनाला का थांबला माहीत नाही. तो एक्सेट्रा एक्सेट्रा पेपरवर लिहित बसला. मला राग आला. एक तर एक्सेट्रा एक्सेट्राचा राग आलाच होता. ग्रास त्यांनी कॉमन सेन्स नाही लिहिलं. ग्रास सगळीकडे असतं ना वगैरे. मुद्दा काय आहे की जेवढी पिकं जास्त तेवढी मी जास्त उदाहरणं देऊन एक्सेट्रा म्हणलं पाहिजे की नाही. तर विष्णूची अनंत नाम आहेत. अनंत नाम आहे ते सांगण्यासाठी 1000 नावं तरी सांगायला नकोत का? सगळीकडे गुरुत्व पसरलेलं आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कीटक बारका तो सुद्धा माझा गुरु आहे. आणि आकाश वगैरे तर माझं गुरु आहेच. म्हणून सगळीकडे गुरुत्व भरलेलं आहे. गुरु कुठे कुठे दिसतात याच्यासाठी 24 उदाहरणं द्यायला पाहिजेत.
म्हणून त्यांनी 24वा दिलं. आणि हे व्यासांचं महत्त्व आहे किंवा महात्म्य आहे. ते काय सांगतात, 25वा गुरु माझा देह आहे. तिथे ते थांबले. आता माझा देह म्हणजे माझा मेंदू. हाताला काही गुरु दिसत नाही आणि डोळ्यांना दिसला तरी त्यातलं गुरुत्व मेंदूच लक्षात ठेवतो, मेंदूच त्याचं रसग्रहण करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून मला जर मानवी देह मिळाला आहे, मला जर मेंदू मिळाला आहे, तर मी गुरु सगळीकडे पाहत राहू शकतो ना. ते काही थांबले नाही आहे. शेवटचा गुरु म्हणजे माझा देह आहे. आता तू गुरुत्व पाहत राहा. इथे नाथाने ही उदाहरणं पुढे नेलेली आहेत. कशी नेलेली आहेत ते बघा. पहिलं त्याने काय सांगितलं उदाहरण मी तुम्हाला जरा विस्तृत करून सांगतो. गहू तुम्ही बाजारातून आणता, त्याला नमस्कार करा, कारण त्याच्यात गुरुत्व आहे. कारण गहू तुमची भूक भागवणार आहे आणि ते भूक भागवताना स्वतः संपणार आहे. आपण सैनिकांचं कौतुक का करतो की आम्ही तिथे उभा राहतो -40 डिग्रीमध्ये, सियाचीन वगैरे भागात, लेह लडाख हल्ली आपण बघायला जातो. तिथे ते उभे आहेत कायम. आम्ही इथे उभे असतो मरायला, कारण तुम्ही जगलं पाहिजे. वी डाय सो दॅट यू माईट लिव्ह, हे त्यांचं वाक्य असतं. तसंच इथे आहे. गहू स्वतःचं आत्मार्पण करतात आणि तुम्हाला भूक भागवायला साधन करून देतात. मग गहू तुम्ही दळायला देता. आता बऱ्याच वेळेला गिरणीवाला थोडंसं पीठ खातो, माहीत आहे तुम्हाला. म्हणजे सगळे गहू आत जायच्या टॅक मारतो आणि काढून टाकतो. ते खाली डबा असतो, त्या डब्यात त्याचं पीठ पडत राहतं. भरपूर पीठ तो खातो. पण ती चक्की आहे, ती चक्की कुठे पीठ खातो? ज्याच्यामुळे गव्हाचं पीठ होतं ती चक्की, ती नाही पीठ खात. आणि त्याला पीठ अडकलं तरी तुम्ही ब्रशने वगैरे असं कुंचा म्हणतात त्याला, त्याने असं स्वच्छ करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर अगदी सुरुवातीला म्हणाले गहू बाजारातून हल्ली स्वच्छ मिळतात आणि ट्रान्सपरंट बॅगमध्ये वगैरे आपल्याला मिळतात. पूर्वी गव्हात किती खडे असायचे, किती फोलकट असायचे. म्हणून पहिलं सूप, हा माझा गहू गुरु आहे, सूप गुरु आहे. सुपानी काय केलं, ते सगळी फोलकट वगैरे होती, भूस वगैरे, ते सगळं उडवून लावलं, खडे वगैरे काढून टाकले, गव्हाचे दाणे फक्त ठेवले. म्हणजे चांगलं काय ते जवळ ठेवायचं आणि वाईट काय त्याचा त्याग करायचा. हा गुण मी सुपापासून शिकलो. म्हणून सूप माझा गुरु. गव्हापासून स्वतःला संपवून दुसऱ्याच्या उपयोगी पडायचं हे गव्हापासून शिकलो. म्हणून गहू माझा गुरु. ही चक्की माझी गुरु, कारण तिने दळून दिले, पण स्वतःला काही चक्कीचं काही खाणं नाही आहे, ती काहीच खात नाही, म्हणून ती माझी गुरु. आल्यानंतर चाळणी माझा नेगेटिव्ह गुरु झाला. चाळणीनं खडे वगैरे जर काय उरलेले असतील, चौथा वगैरे, तो स्वतःकडे ठेवला आणि चांगल्या पिठाचा त्याग केला. म्हणजे चांगल्याचा त्याग करतो आणि वाईटाची संगत धरतो, अशी ही चाळणी, ती मी गुरु म्हणून नको. म्हणजे ते नमस्कार केला, तूही माझी गुरु आहेस, पण तुझ्यासारखं बनायचं नाही. चांगल्या माणसांना जवळ ठेवायचं सुपासारखं. तू काय करतेस, वाईट माणसांना जवळ ठेवतेस आणि चांगल्या माणसांचा त्याग करतेस. नंतर म्हणाले तव्यावर भाकरी घातली, तवा खायला लागला तर आपण काहीतरी निर्लेप वगैरे बनवू ना त्याला. तवा पूर्णपणे स्वतः तापतो. तुमची कच्ची भाकरी तुम्हाला ते भाजून देतो, तो स्वतः काही खात नाही. भाकरी तुम्हाला खाताना गोड लागते आणि नंतर संपल्यानंतर तुमची खरी भूक भागवते. हे सगळे गुरु आहे. एक उदाहरण घेतलं, त्याच्यात किती किती गुरु आहेत बघा. कात्री हाही माझा गुरु आहे, जरी कातरते, त्याच्याशिवाय कपडे कसे शिवणार आहेत. आणि सुई माझा गुरु आहेच, कारण ती जोडते. तुकडे करणारी कात्री जर वाईट करण्यासाठी तुकडे करत असेल तर ती माझा नेगेटिव्ह गुरु आहे, तुझ्यासारखं व्हायचं नाही. सुई मात्र माझा कायम गुरु आहे, कारण ती मला जोडून देते आणि मगच ते कपडे तयार होतात. तुम्ही सगळीकडे बघा, आपण वापरतो ते प्रत्येक गोष्ट. माईक सध्या माझा गुरु आहे, कारण बारक्या आवाजात बोलल्यानंतर तुम्हाला मोठ्या आवाज, तो स्वतः तापतोय आणि तो स्वतःला कष्ट सहन करतोय, परंतु काय करतो, इतरांचं सुख बघतो. प्रत्येक माझा देह हा केवढा मोठा गुरु आहे. तो 25वा गुरु सांगितला. आणि इथून पुढे बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची गोष्टी करू. हे जे गीत आहे त्या गीताचा अर्थ हाच आहे की उघडा निसर्ग ही उघडी शाळा आहे आणि तिथे असलेली प्रत्येक गोष्ट, अगदी धुळीच्या कणापासून तो देवमासा हत्ती असतो तिथपर्यंत सगळे गुरु आहेत. गुरुत्व तुम्ही त्यांच्याकडून शिकण्यासाठी स्वतःकडे लघुत्व म्हणजे नम्रता, मला काही कळत नाही असं अज्ञान घेतलं पाहिजे. अहंकाराने तुम्ही गेलात तर गुरु मिळणारच नाही तुम्हाला. इथे दत्तात्रेयांनी हे सांगितल्यानंतर यदुराजा म्हणाला, आता मी शांत, मी दुसरीकडेच शोधत होतो, माझ्या आतच ते गुरुत्व आहे, पण ते गुरुत्व लघु मानायला मला मदत करतं, सो दॅट बाकीचं सगळं जग माझं गुरु होतं. आणि गुरूंच्या सान्निध्यात कुठलं दुःख,
गुरूंच्या कायम सान्निध्यात असला, देहाने नाही विचाराने, तर तुम्ही मनशांती मिळेलच तुम्हाला. हा तिथला सिद्धांत आहे. म्हणून काय सांगितलं, संसारी सुख मानिती, 17वी ओवी आहे बघा आधीच्या ह्याच्यातली. संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकते पढत मूर्ख. हा जो तिसरा समास बघितला आपण, प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवा. परमार्थ पाहिजे, तिथे प्रपंच चुकून आलेलं आहे. परमार्थ अवघाचे बुडवावा हे विहित नव्हे. सगळा परमार्थ काय, थोडा तरी परमार्थ केला पाहिजे ना, हे ठीक आहे. उपदेश लक्षण हा चांगला समास आहे. उपदेश केलेला आहे आपल्याला. हा सगळे गुरु, सगळे साधू, खरे संत हाच उपदेश करतात. ऐका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे, सांगता ते असाधारणे परी काही एक सांगतो. इतकी लक्षणं आहेत उपदेशाचे, एवढे मुद्दे आहेत. मी तुम्हाला थोडे काहीतरी सांगतो. बहुत मंत्र उपदेशती कोणी नाममात्र सांगती, एक ते जप करती ओंकाराचा. कोणी मंत्र सांगतात, कोणी फक्त नाम देतात, तर कोणी ओंकाराचा जप करवतात. विविध प्रकारच्या मंत्रांची 2 ते 30 अशा 29 ओव्या आहेत. याच्यात सगळ्या निरनिराळे जारण मंत्र, तारण मंत्र, वशीकरण मंत्र, चेटूक मंत्र, हे सगळे मंत्र आहेत. इव्हन सर्पाचा विष उतरवणारा मंत्र, भूत घालवणारा मंत्र, तुम्हाला भय वाटत असेल तर मंत्र, असे निरनिराळ्या प्रकारचे मंत्र सांगितले. पण आपल्याला आध्यात्मिक मंत्राबद्दल कर्तव्य आहे. हे सगळे प्रापंचिक मंत्र आहेत. तुला पैसा पाहिजे ना, चल हा मंत्र म्हण. तुला हे पाहिजे ना, तो मंत्र म्हण. अशा मंत्रांची उदाहरणं दिलीत ती मुळातून वाचा. ऐसे उपदेश अनेक परी ज्ञाने विण निरर्थक, ये विषयी असे एक भगवत वचन. ज्ञान नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून त्यांनी भगवत 3 दिलेले आहेत वचनं. नाना शास्त्रम पठेल लोको नाना दैवत पूजनम. लोक काय करतात, अनेक शास्त्रांचा अभ्यास करतात, अनेक देवतांची पूजा करतात, पण आत्मज्ञानम विना पार्थ, हे पार्थ आत्मज्ञान नसेल. आणि आत्मज्ञान हे एकच ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण, हे लक्षात ठेवा. म्हणून काय, नाना दैवत आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. सगळं कर्म निरर्थक आहे आत्मज्ञानाशिवाय, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे की यस्य कस्यश्च वर्णस्य. हां, पुढे एक सांगितलं नाही का, शैव शाक्ता. शैव शाक्तागम, आगम, शाक्त म्हणजे शक्तीचं मतं, शैव म्हणजे शिवाचं मतं, आणि आगम म्हणजे वेद वगैरे. शैव शाक्तम आगम आद्या म्हणजे इत्यादी. ये अन्येच बहवो मता, अनेकांची अनेक मतं आहेत. अपभ्रंश समास्तेपी जीवानां भ्रांत चेतसाम. परंतु तो मंत्राचा अपभ्रंश म्हणजे भ्रष्ट मंत्र आहे, आणि त्यामुळे भ्रांत चेतसाम, माणूस भ्रम होतो, त्याला दिशाहीन होतो, आपला मार्ग चुकतो. म्हणून या मंत्रांकडे तुम्ही वळू नका, हे सांगितलेलं आहे. पुढे सांगितलं नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिदमुत्तमम. हे गीतेतलं आहे की ज्ञानासारखं पवित्र या जगात काहीही नाही. आणि ज्ञान मिळालं, एक फार चांगला प्रश्न आहे. तो प्रश्न दोन्ही पद्धतीने विचारलेला आहे. कोणी, शिष्याने, की असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं आणि बाकी कोणतंही ज्ञान मिळालं नाही तरी माणसाचं सार्थक होतं जीवनाचं, किंवा चांगलं असतं. असं कोणतं ज्ञान की जे एक ज्ञान मिळालं आणि बाकी काही कोणतंही ज्ञान मिळालं नाही. किंवा असं कोणतं ज्ञान आहे की जे मिळालं नाही आणि बाकी सगळी ज्ञानं मिळाली तरी काही उपयोग होत नाही. असं कोणतं ज्ञान आहे जे मिळालं, बाकी काही मिळालं नाही तरी चालतं, आणि जे मिळालं नाही तर बाकी सगळं मिळालं तरी त्याचा काही उपयोग नसतो. त्यांनी लगेच उत्तर दिलं आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, पहावे आपणाशी आपण. हा आरशात पाहायचं आहे. हा आरसा बाहेरचा नाही आहे, हा मनाचा आरसा आहे. म्हणून मन मुकुर, मुकुर म्हणजे आरसा, मन दर्पण बन जाय, दर्पण म्हणजे आरसा, आदर्श म्हणजे आरसा. लक्षात ठेवा. आदर्श हायस्कूल वगैरे जे म्हणतो त्याचा एक अर्थ आहे मॉडेल. मॉडेलचा मराठी शब्द आहे किंवा आयडियल, त्याला म्हणतात आदर्श. पण दर्श म्हणजे दाखवणारा, आणि आ म्हणजे सर्व बाजूने. हा आरसा खरा बोलतो पण ती फ्लॅट इमेज दाखवतो. जरी आता पेट स्कॅन वगैरे दाखवतात आपल्याला, सगळ्या बाजूनी इमेज आतली दाखवतात. माणूस कसा दिसतो ते पेट स्कॅनवरून कळणार नाही. पण तो मनाचा आरसा असा आहे ज्याचा त्याचा आरसा निराळा आहे, आणि त्या आरशात बघितलं तर आपलं खरं स्वरूप आपल्याला दिसतं की मी कुठे आहे. मी रूपाच्याच नादात पडलेलो आहे, रूप चांगलं करत गेलेलो आहे, आणि स्वरूप माझं उपाशी राहिलेलं आहे, अतृप्त राहिलेलं आहे.
एक गमतीदार प्रसंग आपण मागे बघितला होता की मुलगा रडत होता, मूल होतं लहान, रडत होतं आणि 3-4 वर्षाचा असेल, सगळे झोपलेले होते. त्यावेळेला आजोबा जागे होते. आजोबा म्हणाले मी त्याला खेळवतो आणि आजोबांना तो उचलणे इतका लहान होता. आल्यानंतर आजोबा गायला लागले, शिट्टी वाजवायला लागले आणि ते शांत झालं. आजोबांकडे बघायला लागलं. मग आजोबांनी त्याला आरशासमोर नेलं. आरशासमोर हे पोर प्रथम असं उभं होतं. येता जाता बघितलं असेल 2-2 आजोबा, तो हा आजोबा, तो आजोबा, 2-2 आजोबा. मग त्याचं नाव समजा काहीतरी राजू असेल, 2-2 राजू. तो इकडे बघतोय, तिकडे बघतोय, इकडे बघतोय, तिकडे बघतोय, 2-2 राजू. खरा प्रसंग पुढेच आहे. त्यावेळेला आजोबांच्या गालावर काहीतरी माशी किंवा काहीतरी काळं लागलं, काळा डाग पडल्यासारखं झालं. त्याला तिथे दिसला आरशात आणि तो आरशातला काळा डाग दूर करायचा प्रयत्न करतोय आणि तो दूर होत नाही. आजोबावर खूप प्रेम आहे. आजोबांच्या गालावरचा डाग आरशात तो पुसायला जातो आणि तो पुसला जात नाही म्हणून पुन्हा रडायला लागतो. त्यावेळेला आजोबा म्हणतात माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, इथे तुला डाग दिसतोय ना, हो आता पूस बरं. हां, तो पुसला गेला, आता आरशात बघ बरं, गेला आजोबांचा डाग. म्हणजे ते पोर जे करतो तर ते आपण करतो. हे आहे ना, हा आरसा आहे, मी नाही आहे. ह्या आरशात म्हणजे माझं प्रतिबिंब आहे, बिंब नाही आहे. आणि आपण नेहमी प्रतिबिंब चांगलं करतो. गेल्या वर्षी साधी लाकडाची मूर्ती होती किंवा पादुका होत्या, आता त्याच्यावर चांदीचं कव्हर घातलं. सुधारते काय लक्षात ठेवा, पादुकावर जो सद्गुरू उभा आहे, जो दिसत नाही, त्याच्याकडे माझं दुर्लक्ष आहे. मी पादुका सावरतोय, हे रत्नजडित मुकुट, कळस सोन्याचा, रथ चांदीचा, हे सगळं करत जातोय. अरे सगळी प्रतिबिंब आहेत, बिंब आत आहे. म्हणून आत तुम्ही बिंब सुधारा. बिंबाची एका अर्थाने मशागत करा किंवा शाकारणी करा. हे दोन्ही शब्द तुम्हाला माहीत नसेल. मशागत केलं म्हणजे कल्टिव्हेशन. ॲग्रिकल्चर म्हणजे मशागत. मनाची मशागत करण्यासाठी आपण इथे येतो. आपल्याला डोक्याची मशागत करायची किंवा आपण न्हाव्याकडे जाऊ ना, आपल्याला ह्याची मशागत, आपण ब्युटी पार्लरमध्ये जाऊ, आपल्याला देहाची मशागत करायची, मसाज पार्लरमध्ये जाऊ किंवा शिंप्याकडे जाऊ. अरे मनाची मशागत कुठे करणार आहात? गुरुच्या पायाशी. जे आपण करतोय गेली काही वर्ष, मनाची मशागत. कल्टिवेशन ऑफ माइंड, कल्टिवेशन ऑफ हॅबिट्स, गुड हॅबिट्स, कल्टिवेशन ऑफ व्हर्च्यूज. आपण म्हणतो ना कल्टिव्हेशन, त्याला मशागत म्हणलेलं आहे. आणि दुसरा शब्द आहे की आपण मनाची शाकारणी करूया. घर शिवतात हे तरी तुम्हाला माहीत आहे की नाही, की पावसाच्या आधी प्रत्येक जे नळा असतं म्हणजे कौल, ते कौल काढायचं. आता भाषा कशा विचित्र असतात बघा. कौल म्हणलं की मराठीत निराळा अर्थ होतो, नळा म्हणला की आणखीन निराळा अर्थ होतो. मग त्याला टाईल म्हणावं लागतं. हां, आता कळलं, टाईल कळलं, कौलही कळत नाही आणि नळाही करत नाही. गंमत असते. म्हणून परवा एके ठिकाणी आग्रह होते मराठीचे. मराठीचा आग्रह म्हणजे विरोध करायचा का तुम्ही इंग्लिशला? इंग्लिशचा द्वेष केल्याशिवाय मराठी कोकणीवर प्रेम करता येणार नाही. ह्याला मी कायमच विरोध केला. अरे इंग्लिश जगाची भाषा आहे. तुम्हाला जग जिंकायचे जे आज भारतीय करतायत. आणि भारतीयांचं इंग्रजी मी अगदी मनापासून सांगतो, अमेरिकेतल्या अमेरिकनांपेक्षा आणि ब्रिटनमधल्या ब्रिटिशांपेक्षा चांगलं आहे इंग्रजी. मी शाळेतल्या इंग्रजीबद्दल बोलत नाही आहे. जे काही लोक इंग्लिशमध्ये लिहितात, काही लोक इंग्रजीमध्ये बोलतात, पूर्वीपासून आहे हे. आपण चांगलं इंग्रजी मास्टर केलेलं आहे. आता जग जिंकायला लागलेलं आहे कम्प्युटरसाठी. हे चायना मागे पडायचं एक कारण तेच होतं. मग चायनाने इंग्रजीचे कोर्सेस सुरू केले. जपानीमध्येच आम्ही शिकवतो, आम्ही जपानीमध्ये बोलतो. इस्रायल आम्ही हिब्रूमध्ये बोलतो. हा अभिमान होता. पण तुम्हाला अमेरिकेत जाऊन जर IT मध्ये काम करायचं आहे तर तिथे इंग्रजीच माध्यम आहे, ते इंग्रजी शिकलं पाहिजे. म्हणून आता सगळेजण इंग्रजी शिकायला लागले. इंग्रजी चांगली वाईट असं नाही. इंग्रजी इज अन इफेक्टिव्ह लँग्वेज आणि इंग्रजी इज अन एक्सपांडिंग लँग्वेज. इंग्लिश इज अन एक्सपांडिंग लँग्वेज. तुम्ही दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात, यावर्षी ऑक्सफर्ड डिक्शनरीने भारतातल्या कोणकोणत्या भाषातले किती शब्द गेले. पापड, लोणचं, चटणी हे शब्द आहेत ना, सरबत हे शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये आहे. तुम्ही मुद्दामून बघा. दरवर्षी, गेल्या वर्षी सांगितलं सुपारी हा शब्द आला, पण कुठल्या अर्थाने? जे पानात वापरतात ते. आणि सुपारी देणं हा जो प्रकार आहे तो कुठेतरी खाली अर्थ देतीलही. अभ्यास करणारी मंडळी आहेत होती आणि अभ्यासाचा ध्यास घेतला की टोकापर्यंत जाते. आणि त्यांना काही वर्ज नाही आहे. ज्ञानाला काही रंग आहे का? आम्ही फक्त भगवत ज्ञान मिळवणार. हे म्हणतात आम्ही फक्त हिरवत ज्ञान मिळवणार. दुसरे म्हणतात आम्ही निळं ज्ञान मिळवणार. आणि मेजॉरिटी म्हणते आम्ही ज्ञानच मिळवणार नाही, आम्ही ज्ञानच मिळवणार नाही. ज्ञानाला रंग नाही आहे, लक्षात ठेवा. ज्ञान हे ज्ञान आहे. कमिटमेंट टू नॉलेज असेल
तर तुम्ही वेदांचा अभ्यास करू शकता. ही भाषा कुठली असली तरी. हे मॅक्स मुल्लर वगैरे जर्मन होते किंवा वेदांची भाषांतरं, गीतेचे भाषांतरं त्यांनी केले. वॉरन हेस्टिंग्स सहज विषयांतर होतं आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा वॉरन हेस्टिंग्स हा स्टीफन क्लाईव्ह वगैरे होता, रॉबर्ट क्लाईव्ह त्याच्यानंतरचा गव्हर्नर आहे. तो भारतावर राज्य करायला आलेला आहे, पण तो गीतेच्या प्रेमात पडला आणि गीतेच्या खाली पहिलं गीतेचं इंग्रजीत भाषांतर या दुसऱ्या गव्हर्नर जनरलनी केलेलं आहे. तो प्रेमातच पडला गीतेच्या. नंतर बाकीचे सगळे ते उपनिषदांच्या प्रेमात पडले. आणि तुम्ही बघा ना, ह्या उपनिषदांच्या प्रेमात पडलेली जी मंडळी आहे ती इतकी बॅलन्स्ड विचार करायला लागली की त्यांनी बायबल हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं कधीही म्हणले नाही. आणि बायबल आणि गीतेत 100 अगदी ट्रान्सलेशन वाटावं इतकं साधर्म्य आहे म्हणून एक पुस्तक प्रकाशित केलं. आणि नंतर ते विड्रॉ केलं चर्चने. कारण का की गीता खूप आधी आहे, म्हणजे जर ट्रान्सलेशनमध्ये कॉपी केली असेल तर गीतेची कॉपी केलेली आहे. त्यांनी पुस्तक का केलं? बायबलची कॉपी गीतेत केलेली आहे. बायबलमध्ये हे म्हणले बघा गीता काय सांगते, बायबलमध्ये हे म्हणलेलं आहे बघा गीता काय सांगते. त्या मूर्खांना माहीत नव्हतं बायबल हे परवाचं आहे, काल परवाचं. गीता किती आधीची आहे. मग त्याने पुस्तक ते विड्रॉ केलं, मार्केटमधून काढून घेतलं. कारण पराभव झाला जे सांगायचं होतं त्याचा. विचार करूया आपण. म्हणून ज्ञानाला पर्याय नाही. आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बिंब आपण सावरलं पाहिजे, प्रतिबिंब नाही. प्रपंच हे प्रतिबिंब आहे आणि अध्यात्म परमार्थ हे बिंब आहे. आपण बिंबाचं नाम घेतो, हे श्रीराम जय राम जय जय राम. हा राम कुठला आहे तर हा आत्माराम आहे, हा आतला राम आहे. म्हणून काल 2 विषय सांगितले ना की हाती काममुखी नाम हा पहिला भाग आहे पूर्वार्ध, पण मनी राम आणि चित्ती आत्माराम पहिला. हाती काममुखी नाम हा प्रपंच आहे. मुखात नाम आहे म्हणजे हळूहळू तुम्ही परमार्थाकडे निघालेला. ते शेवटचे जे 3 समास आहेत ते खूप चांगले, 4 आहेत समास, ते बघणार आहोत. पण हा समास बघा, उपदेशाची लक्षणं सांगतायत. नंतर या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्य म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. आता ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून समजण्यासाठी, प्रयत्न करून समजण्यासाठी वय किती तर 16 आहे ना. लिहितो एक माणूस बुद्धिमान असेल, पण मी प्रयत्नाने ते समजून घेतली पाहिजे. साधा 5व्या वर्षी निघतो ध्रुव बाळ. नारद त्याची परीक्षा घेतात. काय परीक्षा घेतात? फार सुंदर प्रसंग आहे तो. तो म्हणतात बाळा आता संध्याकाळ झालेली आहे, इकडे सगळं रान आहे, अरण्य. अरण्यात जनावर असतात, तुला फाडून खातील. आईवर रागवलायस का तू? बऱ्याच वेळेला मुलं रागवतात, भूक लागली की परत येतात. एक जाहिरात तुम्हाला माहीत असेल, मुलगा प्रचंड रागवतो, येणारच नाही परत घरी. आणि खरंच संध्याकाळ झाली तरी येत नाही. त्यावेळेला घरातला नोकर असतो, तो म्हणतो मला माहीत आहे तो कुठे आहे ते, कारण मी त्याला तिकडे नेहमी फिरायला घेतो. हा रेल्वे स्टेशनच्या बाकावर जाऊन बसलेला आहे मुलगा. हा नोकर काही करत नाही. आज आमच्या घरी भजी केलेली आहे, आता त्यानंतर जिलबी करतो. त्या बाकाभोवती फिरत एवढंच म्हणतो, काय आपल्या घरी भजी आहे, जिलबी आहे, मी येतो घरी. हे लहान मूल आहे. ध्रुव तसा नाही आहे. हे सांगण्यासाठी मी उदाहरण सांगितलं. जाहिरात कशाची आहे तर धारा ऑइल. त्यावेळेला धारा होतं ना की ज्याच्यात भजीही चांगली तळली जातात आणि जिलब्याही चांगल्या तळल्या जातात, धारा ऑइल ही जाहिरात आहे तिथे. पण इथे तसंच झालं. हे म्हणाला की तू किती तरुण आहेस, ये मी आईकडे तुला परत नाही. नाही नाही, आईच्या परवानगीने मी आलेलो आहे, आईशी मी भांडून आलेलो नाही आहे. मग का आलेलो आहे? देव मिळवण्यासाठी. देव कशाला पाहिजे? मला जिथून कुठे हाकलणार नाही ते स्थान मला मिळवायचं आहे आणि ते फक्त देव देतो असं आईने सांगितलं. आईने सांगितलं बरोबर आहे, देवच फक्त आढळ आहे, बाकी सगळे राजे वगैरे आले गेले. तो जो देव आहे परमेश्वर तो आहेच आहे. मग अरण्याकडे का नाही? आईला मी विचारलं देव कुठे? अरण्यात आहे. आई म्हणाली हे बाळ काय लगेच जाईल असं वाटत नाही, हे अरण्यात कुठला देव आहे, चल मोठा झाल्यानंतर देवाचा शोध घे. त्यावेळेला तो म्हणतो की मी निघालो असताना माझ्या मार्गात येऊन अडचण निर्माण करणारे तुम्ही आहात कोण? मला देवर्षी नारद म्हणतात. काय म्हणालात? देवर्षी. म्हणजे मी या दिशेने थोडं चालल्यानंतर जर देवर्षी भेटतात तर पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटेल. हे ध्रुवाने दिलेलं उत्तर आहे. 5व्या वर्षाचं पोर. जरा चालल्यानंतर देवर्षी भेटतात. देवर्षी म्हणजे देवऋषी. पुढे गेल्यानंतर देव नक्की भेटेल. त्यावेळेला नारद म्हणाले की तुझा मी निर्धार किती आहे बघत होतो, निश्चय केवढा आहे बघत होतो. तुला देव नक्की भेटेल, पण त्याच्यासाठी देवाचं ध्यान करावं लागतं, त्याच्यासाठी मंत्र लागतो. ध्यान तू आपोआप शिकशील. मी तुला मंत्र देतो आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र ध्रुवाला दिला.
मग आत्मज्ञानाच्या युनिव्हर्सिटीत प्रवेश करण्यासाठी मिनिमम एज 5 आहे. पहिलीत जाण्यासाठी 6 वर्ष लागतात हल्ली. पण आत्मज्ञानाची युनिव्हर्सिटी आधी तयारी करून आलेले असतात. हो, किती लहानपणी ज्ञानेश्वर वगैरेने केलं, किती लहानपणी हे निघून गेले आणि करुणाष्टक वगैरेची रचना केली, किती लहानपणी. मुद्दामून बघा शंकराचार्य ते 9व्या वर्षी गेलेत, केरळमध्ये गेले. ते केरळमधलेच शंकराचार्य. म्हणजे 8व्या वर्षी संन्यासाचं घेतलं, संपलं, वय 9वं लागलं. तिथे राजा होता चंद्रशेखर, त्याच्याकडे भिक्षांदेही मागायला गेलो. काय तेजस्वी आहे पोर आहे, आणि तू भिक्षा कशाला मागतोस, माझ्याकडे राहा ना, मी तुझं सगळं शिक्षण करतो. नाही नाही म्हणला, 1 रात्र तरी राहा, 1 रात्र. राजाने 3 नाटकं लिहिली होती संस्कृत. हे इतकी चांगली नाटकं होती, त्याला वाचून दाखवली. तो म्हणला खूप चांगली नाटकं आहे, मी याच्यावर जरूर विचार करेन. आणि रात्री नाटकं जे पुस्तकं ठेवली होती त्याला आग लागली. त्यावेळेला हस्तलिखित असायचा. राजाला त्याच्या कॉपीज काढणं अवघड नव्हतं, पण नुकतीच लिहिली होती, कुणाला तरी वाचून दाखवणं आवश्यक होतं. हे पोर त्यांना बुद्धिमान वाटलं म्हणून वाचून दाखवली. आणि राजाला खूप वाईट वाटलं की इतकी चांगली नाटकं तुम्हीही म्हणला होता. ते म्हणाले कोणाला तरी लेखनिकाला पाठवा ना, भरपूर कागद आणि शाई आणि पेन घेऊन पाठवा. कशाला, मी तुमची नाटकं रिप्रोड्यूस करतो. काय बुद्धी आहे त्याची. एकदा ऐकलं ना, एक पाठी ज्याला म्हणतात. राजाला म्हणलं मी अगदी असंच लिहिली होती नाटकं, आता ही नाटकं जपून ठेव. राजा म्हणला मला तुमची हत्तीवरून मिरवणूक काढायची आहे. ते म्हणाले माझी काढू नकोस. नाटक ज्या प्रतिभेने तुला दिलं ती प्रतिभा मूर्त रूपात सरस्वती आहे, सरस्वतीची मिरवणूक काढ. तर हे काय 9व्या वर्षी ही बुद्धी. संस्कृत नाटक कळणं नुसतं पाठांतर नव्हतं. अशी माणसं आधी तयारी करून येतात. म्हणून तुम्ही सांगूच नका हे काही वय आहे का माझं रामराम म्हणायचं. रिटायर झाल्यानंतर बघूया. त्यावेळेला महाराज म्हणायचे तोपर्यंत जग, हा मात्र तोपर्यंत जग. कारण त्यावेळेला निवृत्त व्हायला 55 वर्ष होती. 55 वर्षापर्यंत जगलं पाहिजे तुला. आत्ता तू साधारणतः 20 वर्षाचा आहे, नुकतंच लग्न केलेलं आहे. मग आता मुंबईला गेल्यानंतर काय करणार. काय पहिली गोष्ट मी व्यावहारिक आहे, प्रॅक्टिकल. मी इन्शुरन्स उतरवणार माझा. कारण का, परवा दिवशी जर मी मेलो तर माझी बायको रस्त्यावर यायला नको ना, बायकोला पैसे मिळाले पाहिजेत. अरे तू रिटायरमेंटपर्यंत जगणार आहेस ना. चुकलं माझं. आता त्याला कळलं की मी केव्हाही मरू शकतो, म्हणून मी इन्शुरन्स काढतो. पण देवाचं नाम घ्यायला मात्र रिटायरमेंट. तोपर्यंत जगशील कशावर. कोविडनी दाखवलेलं आहे इतकं अशाश्वत जीवन आहे. अशाश्वत. त्या कोविडच्या तोंडात जाऊन परत आलेल्या माणसांना विचारा की त्या मधल्या काळात त्यांच्या मनाची स्थिती काय होती. ते मेले ते सुटले एका अर्थाने. म्हणून विचार करूया आपण की हे ज्या निरनिराळ्या व्याधी आहे, व्याधी म्हणजे देहाच्या, उपाधी म्हणजे प्रपंचाच्या, आणि आधी म्हणजे मनाच्या. आपल्याला आधी जास्त त्रास देतात. पण आपण शब्द का आधी तू अंघोळीला जा, आधी तू, हा आपला मराठीतला शब्द आहे. संस्कृतमध्ये आधी म्हणजे मनाचे रोग, व्याधी म्हणजे देहाचे रोग, आणि उपाधी म्हणजे संसारातले रोग. म्हणजे किती आलं तरी पुरतच नाही, किती म्हणलं तरी पाहिजेच आहे. ये दिल मंगे मोर वगैरे हा जो रोग आहे ना, मोर 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 हा जो रोग आहे त्याला भवरोग म्हणलेला आहे. आणि ती उपाधी आहे. आधी व्याधी उपाधी याच्यापासून सुटल्याशिवाय मनशांती नाही. सुटल्याशिवाय. आणि सुटायचं म्हणजे सगळंच त्यागून द्यायचं का, मराल तुम्ही, मोक्ष मिळणार नाही. कळून सवरून जीवन मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधी आहेत आपल्या ठिकाणी, ठीक आहे. आधीवर मात करण्यासाठी नाम सांगितलं आहे. मनावर, रोगी मनावर विजय मिळवायचा आहे तर नामच उपयोगी पडेल. आधीचा काळजा. व्याधी, व्याधीसाठी मेडिकल सायन्स आहे, डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, त्याच्यासाठी ऑपरेशन्स आहेत, सर्जरी केवढी आहे आता मोठी. तर त्यामुळे काय व्याधीवर झालं. उपाधी, उपाधीसाठी संत लागतात की माझ्याकडे काही नाही पण मी आनंदात आहे असे दत्तात्रेय यदुराजाला सांगतात. आणि त्याच वेळेला सांगतात तू राज्य सोडू नकोस, तू एक चांगला राजा आहेस, तुझी कीर्ती मी ऐकलेली आहे, चांगलं राज्य कर. पण हे राज्य माझं नाही आहे, परमेश्वरांनी हे राज्य मला करण्यासाठी दिलेलं आहे. या भावनेनं कर. तू तुझ्या प्रजेला मुलासारखं मानतोसच, प्रेम कर. निरपेक्ष, निरपेक्ष प्रेम प्रजेवर कर, हे सांगितलेलं आहे. आता पुढे बघा. यस्य कस्यस्य वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम. हे मी काल सांगितलं होतं की यस्य कस्यस्य वर्णस्य, तुम्ही कुठल्याही वर्णाचे असा, तुम्ही शूद्र असा, वैश्य असा, क्षत्रिय असा किंवा ब्राह्मण असा. काल एकाने सांगितलं तुम्ही कशाला त्याची जात विचारतो, ब्राह्मणापेक्षा जास्त ब्राह्मण आहे. म्हटलं मी त्या व्यक्तीला ओळखतो,
माझं हेच वाक्य असतं नेहमी. पण तरीसुद्धा ब्राह्मण जातीचा कशाला उल्लेख करा? ही मंडळी निराळीच असतात, वर्णाच्या पलीकडची असतात, त्याचं वर्णन आहे. यस्य कस्यस्य, तुम्ही कुठल्याही जातीचे असलात तरी ज्ञानम देहे प्रतिष्ठितम, ज्ञानाची प्रतिष्ठापना देहात केली, ज्ञान मिळवलं, तुम्ही ज्ञानी झालात, ते काय होईल? तस्य दासस्य दासोहम, त्या दासाचा मी दास असतो. अगदी चांगलं उदाहरण आहे किंवा एकनाथांचं कीर्तनं सुरू झाली, प्रवचनं भागवताचे, आणि लोक भरपूर यायला लागले. कोणी म्हणतात रामायणाचे असतील, रामायणाचे असतील, लोक भरपूर यायला लागले. काही काही हजार लोक यायला लागले. त्यांची बायको होती, इतर बायका मदतीला असायच्या, सगळ्यांचा प्रसाद द्यावा लागायचा ना. ती म्हणायची प्रसाद कितीही जणांचा आम्ही बायका करू शकू, पण नदीवरून पाणी आणणं जमत नाही. इतक्या दारात आहे गावात. ते म्हणाले मी काय व्यवस्था करणार, कारण ही सगळी प्रवचन ऐकायला येणारी मंडळी आहेत, त्यांना कुणाला तरी पाठवायचं. त्यांनीच जर आपणून म्हटलं तर बघूया, इतक्यात काही काम आहे का? नाथ एकदम म्हणून गेलं, नदीचं पाणी आणायचं. धाकटं पोर आहे का एका अर्थाने, किशोर अवस्थेतलं, टीन एजमधलं. तुझं नाव काय? नावात काय? मला श्रीखंड्या म्हणा ना. श्रीखंड म्हणजे कोणाचा? श्री ही सगळी शक्ती आहे ना, त्या शक्तीचा खंड म्हणजे परमेश्वर आहे तो. आपण त्याला पोटात घेतो म्हणजे आपण केवढे श्रेष्ठ आहोत बघा. श्रीखंड. म्हणून मी तुम्हाला सांगतो की लोखंड खाणारे सुद्धा असुर आहेत, श्रीखंड खाणारे आपण लोक आहोत. पण भूखंड खाणारे हल्लीच्याच काळात आले. भूखंड खाणारे कुठल्याही पुराणात असुर नाही आहे की यांनी जमीन खाल्ली. आपण खातोय सध्या जमीन. आपण म्हणजे आपले नेते म्हणजे आपणच की हो, आपण निवडून दिलं आहे त्यांना, छान खात आहेत भूखंड. तर हाही श्रीखंड्या नाव त्याचं ठेवलं. ते संपूर्ण ते चालू असे तोपर्यंत त्यांचा तो विषय चालू. त्यांनी पाणी वाटेल तेवढं आणलं. नाथ म्हणायचे, गिरिजाताई म्हणायचे, अरे दमशील तू. मी कुठे दमतोय? मी दमलेलं वाटतंय तुम्हाला? आणि जसा आला तसा गरज संपली असं कळल्यानंतर तो निघून गेला. सगळीकडे शोध घेतला. तेव्हा लोक म्हणायला लागले हा श्रीखंड्या म्हणजे श्रीकृष्ण होता. तुम्ही श्रीकृष्णाचं सांगत होता भागवत वगैरे, म्हणून तो तुमच्या सेवेला आला होता. म्हणजे तुम्ही दास आहात कृष्णाचे, रामाचे. तुमचा दास म्हणून तो भगवंत आला. दासस्य दासोस्म्यहम, दासाचा मी दास आहे. महाराज म्हणायचे दीन म्हणून तुम्ही माझ्याकडे येता, दीन दास आहात. तसे दासांचे दास. तसे माणूस कोणत्याही वर्णाचा जातीचा असो, त्याच्या अंतरंगात आत्मज्ञान स्थिरावले असेल तर मी जन्मोजन्मी त्याचा दासानुदास होतो. जन्मोजन्मी. पुढे केवढा हा ज्ञानाचा महिमा आहे लक्षात ठेवा. आता शेवटी पृथिव्याम यानी तीर्थानी स्नानदानेषु यत् फलम. तीर्थक्षेत्राला तुम्ही भेटी देता, तुम्ही परम त्याच्या पवित्र जागेवर जाऊन स्नान करता, उदाहरणार्थ त्रिवेणी संगमात वगैरे स्नान करता, दान देता. तीर्थक्षेत्र त्याला भेटी, तिथल्या पवित्र पाण्यात स्नान आणि दान कोटी कोटी जरी दिलं तत्फलम कोटी गुणितम, त्यामुळे तुम्हाला जे फळ मिळतं त्याच्या कोटीपट म्हणजे अनंतपट. कोटी म्हणजे अनंत, अनंतपट ब्रह्मज्ञान समोपम. ब्रह्मज्ञान त्याचं तेवढं आहे. म्हणून जे म्हणून म्हणलं की देअरफॉर. आता तो विषय संपला. कधी कधी बऱ्याच वेळेला आपण शेवटची उभी घेतो ती म्हणून म्हणूनच असते. हे सगळं तुम्हाला सांगितलं. म्हणून जे आत्मज्ञान ते गहनाहून गहन, गहन म्हणजे खोल, जरा गूढ, गूढाहून गूढ, परम गुह्य, गुह्यातीत. गुह्य म्हणजे गुपित, सिक्रेट, गूढ. सगळ्या गूढात गूढ म्हणजे माझे सद्गुरू आहेत. आणि सगळ्यात सोप्यात सोपे म्हणजे माझे सद्गुरू आहेत. म्हणजे वरवर तुम्हाला साधे दिसतात, तुम्ही सहज गोंधळला जाऊ शकता. एकदा कुर्तकोटी हे विद्वान होते, डॉक्टर कुर्तकोटी, PhD. त्या डॉक्टरांनी सांगितलं, महाराज तुम्ही केवढे ज्ञानी आहात, पण या सगळ्या तुमच्याकडे कोण येतात? गवळी, धनगर, कुणबी ही माणसं येतात खेड्यातली. ज्ञान वाया जात आहे तुमचं. तुम्ही पुण्याला जा, मुंबईला जा, ज्ञानाची क्षेत्र काशीला जा, तिथे खरं तुम्हाला न्याय मिळेल, तुमच्या ज्ञानाला न्याय मिळेल. महाराज म्हणाले मी आपला असाच आहे, तिकडे जाऊन स्वतःची फजिती कशाला करून घेऊ, मला संस्कृत कुठे येतं, मराठी नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही वगैरे वगैरे. नंतर हे म्हणाले बघूया तरी महाराज काय सांगतात. महाराजांच्या शेजारच्या खोलीत ते बसले, म्हणजे आईसाहेबांची खोली. तिथे बसून महाराज बोलत होते, ते डायलॉग्स त्यांनी लिहून घेतले. आणि रात्री बघितलं महाराज जी वाक्य बोलत होते की संस्कृतमधले जे मंत्र आहेत, वचन आहेत, त्याचं भाषांतर होतं. ते सोप्या मराठीत सांगत होते. अरे आपलं ज्ञान माहीत ना, तुला ह्याचं ज्ञान आहे, तुला त्याचं ज्ञान आहे, पाऊस केव्हा पडतो याचंही तुला ज्ञान आहे,
विवेकानंदांची आपण प्रसंग बघितला होता ना, तो माणूस म्हणला 15 मिनिटात पाऊस पडणार आहे. विवेकानंदले मूर्खा, आधी अडाणी आणि माझ्यासारख्या विद्वानाला सांगतो आकाशात एक तरी ढग आहे का? आणि म्हणाले खरंच ढग आले, पाऊस पडायला लागला 15 मिनिटात. मी त्याला म्हटलं तुला कसं कळलं? मला नाही कळलं, माझ्या बोकडाला कळलं. बोकड खाज आली ना ते मान खाजवतात, ते नॉर्मल आहे. पण ज्यावेळेला शिंग खाजवतात त्यावेळेला पाऊस येणार लगेच. शिंगांना कसली खाज आहे? शिंग काही जिवंत आहे? आपल्या नखाला कधी खाज आली आहे का? नाही आहे, जिवंत नाही आहेत ते. पण माझा बोकड ज्या वेळेला झाडाला शिंग घासतो तेव्हा मी समजतो पाऊस येणार आहे. विवेकानंद होतात बोकडाला जेवढं कळतं तेवढं या विवेकानंदाला कळत नाही. खरंच पुढे काय होतं हे कळत नाही आपल्याला. पण कळलं नाही तरी चालेल ना, आपल्याला आजच राहायचं आहे. उद्याची कशाला चिंता करायची? आत्ता या क्षणी काय मी आनंदात आहे, नंतर मी या क्षणी काय महाप्रसाद घेणार आहे, आनंदात आहे. त्याच्यानंतर मी थोडा झोपणार आहे, आनंदात आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी संध्याकाळी प्रवचनात येणार आहे, आनंदात आहे की नाही ते ज्याचं त्यांनी ठरवावं. पण मला विचाराल तर मी आनंदात असणार आहे. हा सगळा भाग आहे ना, हा महत्त्वाचा आहे. उपदेश लक्षणाच्या शेवटी म्हणतात म्हणून जे आत्मज्ञान ते गहन होणे गहन ऐकतयाचे लक्षण सांगेला. आता सांगितलं उपदेश, आता ज्ञान, शुद्ध ज्ञान. पहिल्यांदा बहुधा ज्ञान सांगितलं, निरनिराळ्या प्रकारची ज्ञान. म्हणजे आई स्वयंपाक करायला शिकवते ते ज्ञानच आहे. मोठा भाऊ सायकल चालवायला शिकवतो ते ज्ञानच आहे. गुरुजी अक्षर काढायला असे किती ज्ञान आहे, तो अनंत ज्ञान आहे. आणि ज्ञान देणारा तो गुरु, पण आत्मज्ञान देणारा एकच आहे, त्याला सद्गुरू म्हणतात. साईबाबा गजानन महाराज आत्मज्ञान शिकवतात, पण ते 2 गुरु नाही आहेत. 2 गुरु देहाच्या पातळीवर, एरवी ते एकच सद्गुरू आहेत, हे लक्षात ठेवा. भूत भविष्य वर्तमान ठाऊक आहे, परिच्छिन्न म्हणजे संपूर्ण. त्यांना भूतकाळात काय घडले पाठ आहे, भविष्यकाळात काय घडणार आहे ते सांगू शकतात. तरीसुद्धा हे आत्मज्ञान नाही, लक्षात ठेवा. मला सगळं कळतं हेच अज्ञान आहे, लक्षात ठेवा. भूत भविष्य वर्तमान ठाऊक आहे परिच्छिन्न यासीही म्हणती ज्ञान परिते ज्ञान नव्हे. म्हणजे सेपरेट करून मला भूतकाळातलं हे, वर्तमानातलं हे, भविष्यकाळातलं हे असं जरी ज्ञान सांगितलं तरी ते ज्ञान नाही. बहुते केले विद्यापठण संगीतशास्त्र रागज्ञान वैदिकशास्त्र वेदाध्ययन तेही ज्ञान नव्हे. वेदाध्ययन हे सुद्धा ज्ञान नाही, हे लक्षात ठेवा. वेदाध्ययन केलं आणखीन काय? वेद हे अंतिम आहेत ना? नाही, ते अंतिम नाही आहेत. ते घेऊन त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे स्वतःच सुधारणा करणं आणि मुक्ती मिळवणं हे खरं ज्ञान आहे. विविध ज्ञानांची उदाहरणं ओव्या 5 ते 31 म्हणजे 27 ओव्या आहेत. केवढं प्रत्येकाच्या 3-3, 4-4 ज्ञानं दिलेली आहेत. ज्ञान अनेक वचनच काही विचित्र वाटतं ना. आम्ही केसला अनेक वचन केस आहे. तुम्ही ग्रामीण काही केस म्हणतात ते. आम्ही कागद अनेक वचन कागद आणखी इकडे कागद. तसं हे ज्ञान आपल्याला कसं वाटतं सांगा बरं? हे ज्ञान एकच आहे, त्याचे हे निरनिराळे भाग आहेत. पण म्हणून खूप त्यांनी उदाहरणं सांगितलेली आहेत. वाचा. असो सकळ कला प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण तरी ते कौशल्यता ज्ञान म्हणूच नये. सगळ्या कला येतात, सगळी कौशल्य येतात. आपण म्हणतो तो अष्टपैलू आहे, तो बहुपैलू आहे, तरी ते लौकिक ज्ञान आहे, प्रापंचिक ज्ञान आहे, आत्मज्ञान नाही. मग आत्मज्ञान काय सांगितलेलं आहे? तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण. जे ज्ञान मिळाल्यानंतर समाधान मिळते ते खरं आत्मज्ञान आहे. ऐसे हे विशद करून म्हणजे स्पष्ट करून मज निरोपावे. निरोपावे म्हणजे हाची निरोप गुरूंचा. निरोपावे निरूपण करून सांगावे, स्पष्ट करून सांगावे. ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले कुणी शिष्याने ते पुढिले समासी निरोपेले श्रोता अवधान दिले. अवधान द्या. आपण सगळे श्रोते आहोत. जरी झोप आलेली असते तरी रामदास हे शब्द सांगून, हे शब्द ज्ञानेश्वरी वापरतात. आता लक्ष द्या, मी तुम्हाला चांगलं काहीतरी सांगणार आहे. आता मी ही गोष्ट सांगणार आहे, आता मी विनोद सांगणार आहे. आधीच हसून घ्या बरं, पुढे विनोद कळेल न कळेल. हे जे सगळं असतं ना, ही तंत्र असतात आणि जी वक्त्याला माहीत असावी लागतात. हे तो एक विचारतो प्रश्न, दासबोधातलाच प्रसंग आहे पुढे, की इतकी तुम्ही उदाहरणं कशाला देता? आता अज्ञान किती उदाहरणं, ज्ञान निर्णय किती उदाहरणं, कुविद्या किती उदाहरणं, कुलक्षण किती उदाहरणं, मूर्खाची उदाहरणं दिलेत, पडत मूर्खाची दिलीत, पण शहाण्या माणसांची उत्तम पुरुषाची तुम्ही लक्षणं सांगितली. हे इतकं कशाला सांगता? आणि मला कळत नाही रे. तू मला थांबव ना. 2-3 उदाहरणं झाल्यानंतर हात वर कर, पुरे. आता दुसरा विषय पुरे, आता तिसरा विषय, असं करा.
पण त्यापूर्वी एक काम कर, तू उद्या माझ्यासमोर बस, मी प्रवचन करतो, तू फक्त श्रोत्यांकडे बघ, कान माझ्याकडे दे. आणि श्रोत्यांकडे बघितल्यानंतर तो म्हणतो काय हो, समोरच्या ओळीत बसून झोपला होता तो. आणि पहिल्या 5व्या मिनिटाला त्याला झोप लागली, पण एकदम तो जागा झाला, काहीतरी कळलं. मग त्यावेळेला तुम्ही जे उदाहरण दिलं ते त्यांनी ऐकलं, पण त्यावेळेला त्याच्या मागचा झोपलेला होता. म्हणून हे जे 50 लोक आहेत ते जागं मिळण्यासाठी मला 51 उदाहरणं द्यावी लागतात. 51 उदाहरणं. त्यावेळेला म्हणतो तुम्ही 101 द्या, कारण एका उदाहरणाने माणूस काय. त्यांनी निद्रा निरूपण नामक एक समास आहे. त्यावेळेला प्रवचन ऐकताना माणसं कशी कशी झोपतात, त्याचं जे वर्णन आहे ना, बाप रे, तो अत्यंत विनोदी. आपण तो वाचणार आहे, शेवटी येतो. कीर्तन करताना तरी कीर्तन करताना जरा टाळ, आता चला नामस्मरण करूया, राम 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 राम, ते जागं करण्याचं तंत्र आहे. सगळं लक्ष इकडे द्या. प्रवचनकार काय करणार आहे सांगा बरं. म्हणून तुम्हाला सांगतो की ते म्हणतात की तुम्ही बघा कसे झोपतात, तोंड कसं उघडं ठेवून झोपतात, आणि बाकीचे त्यांनी जे वर्णन केलं आहे ते बघा तुम्ही. दुसऱ्याच्या खांद्यावर मान टाकून इथपर्यंत म्हटलं की पुढे त्याच्या मांडीवर झोपतो. शेवटी हा मांडी काढून घेतो, पूर्ण झोपतो. नंतर कुणीतरी सांगतं संपलंय, जाग द्या. हे उदाहरण कुणी रामकृष्णाने दिलेलं आहे. हा माणूस ज्याने एक वाक्यही प्रवचन करायचं आहे, एक तर 9 वाजता प्रवचन, हा 7 वाजताच पोचला, तिथे काही नव्हतं. आणि पूर्वी आपली चटई वगैरे घेऊन जायचं, चटई अंतरली, झोपला. इतका गाढ झोपला, कशाला उठवायचं. म्हणून 9 ते 11 प्रवचन संपलं, कशाला उठवायचं. हा झोपला. नंतर काहीतरी दव पडायला लागलं, काहीतरी हा जागा झाला, उठला, बैठकटी केली, शेंदरीची घडी केली आणि यायला लागला. कुणी कुठे गेला होता, कीर्तनाला गेलो, प्रवचनाला गेलो होतो. आता रामकृष्ण यांनी काय प्रवचन ऐकले, तशी आपल्यापैकी अनेकांची अवस्था असते. आपण आधी जातो, आता केव्हा तरी सुरू झोपतो आणि शेवटपर्यंत झोपून राहतो. हे म्हणून श्रोते हो अवधान द्यावे. आता शुद्ध ज्ञान हे आत्मज्ञान, आत्मज्ञानाचं लक्षण. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या ज्ञान. ही वाचा बरं ओवी मनातल्या मनात. पहावे आपणासी आपण, हे आरशात नाही पाहायचं, मनाच्या आरशात पाहायचं. म्हणून महाराज म्हणतात, महाराजांचे काय सुंदर उदाहरण असतात. आरशावर तुम्ही धूळ साठली तरी तुम्हाला दिसणार नाही आहे. कुणीतरी गंमत म्हणून त्याच्यावर चिखलाचा लेप दिला तरी दिसणार नाहीच आहे. कुणी म्हटलं काय चिखल केला आहे म्हणून त्यांनी राख फासली, दिसणार नाहीच आहे. राख काय आरशावर फासायचे, तो तंबाखू पान खाणारा त्यांनी चुना फासला म्हणून दिसणार नाहीच आहे. शेवटी एक भटजी येतो, तो म्हणतो काय चुना वगैरे पान वगैरे खातात, मी कसा गंधाचा लेप देतो म्हणून त्यांनी गंध लावलं, दिसणार नाहीच आहे. धूळ असू दे किंवा गंध असू दे, अगदी चंदन केशर वगैरेचा लेप दिला तरी आरशाचं काम तेव्हाच होणार आहे ज्यावेळेला आरसा स्वच्छ करणार आहे. म्हणून पहिल्यांदा आरसा स्वच्छ करण्यासाठी नाम, नंतर मध्ये आरसा स्वच्छ कसा ठेवायचा यासाठी प्रवचन, आणि शेवटी पुन्हा नाम. कारण आरसा स्वच्छ झाला आहे, आता तो स्वच्छ ठेवला पाहिजे, घरी गेल्यानंतर सुद्धा तो स्वच्छ राहिला पाहिजे. म्हणून सांगितलं ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नवज्ञान. आपला फोकस नेहमी दुसऱ्यावर असतो. म्हणून म्हणी आहेत ना मराठीत सुद्धा, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण तुझ्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. अरे मुसळ मला दिसणारच नाही, माझ्या डोळे कुठे मी बघतो, मी सांगतो ना पण मुसळ आहे ते बघ. अरे तुझ्याही डोळ्यात मुसळ आहे ना, पण मी दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ शोधत नाही जशी तू शोधतोस. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बघा ते काहीतरी आहे, अरे पण तुझ्या डोळ्यात केवढा दोष आहे तुझ्याकडे. म्हणून दोष काढू नका. अकारण मुख्य देवास जाणावे. सत्य स्वरूप म्हणजे खरं स्वस्वरूप ओळखावे. नित्यानित्य विचारावे या नाव ज्ञान. नित्य काय आणि अनित्य काय हे अगदी सोपं आहे हो. जे नष्ट होणार आहे ते अनित्य आहे आणि जे टिकणार आहे ते नित्य आहे.
मागे उदाहरण सांगितलं होतं, त्याच्यावर आधारित एक संपूर्ण सिनेमा आहे सत्यम शिवम सुंदरम, आपण बघितलं होतं. अत्यंत सुंदर गाणारी आणि सुंदर दिसणारी, वडील तिचे जत्रेत जाऊन फुगे वगैरे विकतात. हे लहान मुलगी आहे, वडिलांवर प्रेम आहे, आई नाही आहे. वडील किती कष्ट करतात आपल्याला चांगलं जीवन मिळावं म्हणून, आपण त्यांना सरप्राईज द्यावं. मला वडिलांनी चूल पेटवायला शिकवलं, मला वडिलांनी पाणी तापवायला शिकवलं. मी बघितलं होतं लहानपणी, आई होती त्यावेळेला, की तेल तापवायचं आणि त्यात पुऱ्या तळायच्या. आणि म्हणून ती काय करते, वडील येण्यापूर्वी 4-5 पुऱ्या तळून त्यांना सरप्राईज द्यायचं असं तिच्या मनात असतं. ती एकदम पुऱ्या टाकते, तेल उसळतं आणि ते उसळलेलं तेल तिच्या अर्ध्या चेहऱ्यावर. आणि आता प्लास्टिक सर्जरी करून तुम्ही चेहरा पूर्वीसारखा करू शकाल, परंतु पूर्वी ते भाजलेलं फार वाईट दिसायचे डाग, भाजल्याचे डाग फार भयंकर असतात. त्यामुळे मग ती अर्धा चेहरा झाकायला लागली, त्यामुळे ती जास्त सुंदर दिसायला लागली. पण प्रत्यक्ष काय होतं, अर्धसत्य जगाला दिसत होतं, अर्धसत्य. आणि म्हणून तेच त्यांना सांगायचं, जे सत्य आहे तेच शिव आणि सुंदर आहे, जे शिव आहे तेच सत्य आणि सुंदर आहे, आणि जे सुंदर आहे तेच सत्य आणि शिव आहे. हा सिद्धांत त्या गाण्यातून आपल्याला दिलेला आहे. जो सच है, सत्य है, वही शिव और सुंदर है. पण हे कळलं पाहिजे. बाहेरून तुम्ही करता, बाहेर अनित्यच आहे. नंतर तो इंजिनियर तिच्या प्रेमात पडतो. ती म्हणाली, तू माझ्या प्रेमात पडू नकोस, माझ्या आवाजाच्या प्रेमात मी रोज गाईन, तुझ्या घरी येऊन गाईन, माझ्या प्रेमात पडू नकोस. तो म्हणतो, का विचारलेस म्हणून सांगतो. आणि ती आपला पदर दूर करते, एका झाडाच्या खाली जाऊन एकदम तो दचकतो, 2 पावलं मागे सरतो. म्हणाले, अनेकांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्या आवाजावर प्रेम केलं, माझ्या अर्ध्या दिसणाऱ्या रूपावर प्रेम केलं, पण ज्यावेळेला संपूर्ण सत्य डोळ्यासमोर आले त्यावेळेला ते मागे सरले आणि मागे फिरले, पुन्हा कधीच आले नाहीत. तो म्हणतो, माझं प्रेम तसं नाही आहे, कारण माझं प्रेम खरंच तुझ्या आवाजावर आहे. आणि आवाज कुठला अग्नी भाजणार आहे सांग बरं, हा खरा सिद्धांत आहे. देह भाजू शकेल, जिवंत असतानाही तिला नाही का भाजलं, आणि मेल्यानंतर तर जाळणारच आहे अग्नी. अग्नी तुमच्या आवाजाला काय करणार आहे, अग्नी तुमच्या सद्गुणांना काय करणार आहे, अग्नी तुमच्या कलेला काय करणार आहे. विचार करा. हातात कला आहे, मेंदू मला कल्पना देतो, सुंदर कलाकार, तो माझं रूप गेलं, आगीत रूप माझं गेलं. विचार करा, हे जे गुण आहेत ना, जे इनव्हिजिबल आहे ते टिकणार आहे, आणि जे व्हिजिबल आहे ते नष्ट होणार आहे. जे दिसतं ते नष्ट होतं. यत दृष्टम तत् नष्टम, ही श्रुती आहे, हा सिद्धांत आहे. जे दिसतं ते नष्ट होतं. हे घडा महाराजांचा फोटो दिसतोय, नष्ट होणार आहे. आणि नष्ट केव्हा होणार आहे, ज्या वेळेला तो तयार झाला तेव्हापासून नष्ट होण्याची क्रिया सुरू झालेली आहे. मूल तो जीव म्हणून आईच्या गर्भाशयात येतो तेव्हापासून त्याचा मृत्यूकडचा प्रवास सुरू झालेला आहे. लोकांना हे निगेटिव्ह वाटतं, काय मृत्यू करताय. अरे जे मरणाचं स्मरण असून जे हरिभजन करायला लागले ते मुक्त झाले. मी केव्हाही मरेन, मग आता हा क्षण मी का वाया घालू. एक तुम्हाला वाक्य सांगतो, लक्षात घ्या. डाईंग मॅन्स स्टेटमेंट इज ॲक्सेप्टेड ॲज ट्रूथ इन द कोर्ट ऑफ लॉ. आजही मरणारी जी व्यक्ती आहे ती जे सांगेल, म्हणून एक डाईंग स्टेटमेंट घ्यायला हे सिनेमात वगैरे आपण बघतो की नाही. तू का पळून गेलास, आम्हाला स्टेटमेंट घ्यायचं, का घ्यायचं, हा बरा झाला की त्याला फाशी द्यायचं आहे. कल्पना करा, बरा झाल्यावर त्याला फाशीची शिक्षा आहे, हा फाशीची शिक्षा पळून आलेला आहे. म्हणून ह्याला वाचवा करून डॉक्टर काही करून वाचवा, का याला फासावर द्यायचं आहे. काय गंमत आहे या वाक्यावर. हे अचानक कराचा चित्रपट आहे, तो निराळ करण्यासाठी जातो. तो म्हणतो, मी परत येणारच होतो, मी जे कार्य करणार आहे ते देशाच्या हिताचं आहे, ते मानवजातीच्या हिताचं आहे, मला सोडा तुम्ही, मी परत येतो. नाही म्हणाले. हा डॉक्टर काही झालं तरी हा वाचला पाहिजे, कारण याला आम्हाला फासावर द्यायचं आहे. विचित्र आहे की नाही. हे सगळा देहाचा प्रवास आहे. आतलं जे माझं स्वत्व आहे, माझे जे गुण आहेत, जे व्हर्च्यूज आहेत, जे दिसत नाहीत. एक कलाकार दिसतो, कलेची साधनं कुंचला, ब्रश वगैरे दिसतात, काढलेलं चित्र दिसतं. ते चित्र ज्या कागदावर काढले किंवा भिंतीवर काढले, तो कागद किंवा भिंत दिसते. दिसतं ते नष्ट होणार आहे, जे दिसत नाही ते टिकणार आहे. आणि म्हणून तिथे ज्याला आपण म्हणतो ना, माझं व्यक्तिमत्वाचे 2 बाजू आहेत. बाहेरची बाजू तुम्हाला दिसते, आतली कुठे दिसते. म्हणून इंटरव्ह्यूला तुम्ही जा, द मोमेंट यू एंटर द इंटरव्ह्यू रूम, फर्स्ट इम्प्रेशन इज ऑफ एक्सटर्नल व्ह्यू. इंटरव्ह्यू नंतर चालू होतं ना, इंटरव्ह्यू नंतर सुरू होणार आहे. बावळटासारखे गेलात, खुर्चीवर बसताना पडली खुर्ची, वाटेल ते झालं तर नाही. एक इंटरव्ह्यू तुम्हाला सांगतो, तो गेला, साधा गेलेला आहे, खेड्यातला माणूस आहे. पहिल्यांदा ते गेल्यानंतर म्हणाले, व्हॉट इज ही डुईंग, पण फेल. सगळ्यांच्या दृष्टीतच हा फेल झाला असं असतं.
नंतर त्याला तुला कलेक्टर का व्हायचं आहे? मला गावातल्या लोकांची सेवा करायची आहे. गावातल्या म्हणून मी गावातून आलेलो आहे. गावातल्या लोकांची सेवा करायची. चल दुष्काळ पडलेला आहे आणि गावातल्या लोकांना भाषण करून त्यांना तो स्फूर्ती दे, प्रेरणा दे, त्याचा आत्मविश्वास जागा कर. खिशातून यांनी टोपी काढली, ती टोपी घातली, गांधी टोपी, खुर्ची उलटी केली आणि भाषण करत, मेरे प्रिय भाईयो और बहनो. भाषण ते म्हणाले, दीज आर बॅड मॅनर्स. आम्ही इंटरव्ह्यू घेतो, तो आमच्याकडे पाठ केले. तुम्ही गावातली माणसं कुठे आहात म्हणतो? तुम्ही तर पक्के शहरी बाबू आहात. मी हिंदीतून बोलणार, कारण गावातल्या माणसांची इंग्लिशमधून इंटरव्ह्यू असला तरी काय, मी त्यांच्याशी त्यांच्या भाषेतून बोलणार. त्यांना मी त्यांच्यातला वाटावा म्हणून टोपी घातलेली आहे. आणि मला इतकंच नाही, मी मळकी टोपी आणलेली आहे. माझे कपडे मी स्वच्छ ठेवलेत. पण असा काही प्रसंग आला तर मी गावातला आहे, गावातल्या लोकांची सेवा करायची. हे ज्ञान आहे. हे ज्ञान पुस्तकातलं येत नाही, हे प्रेमातून येतं. त्या माणसाला त्यांनी सिलेक्ट केला. तो म्हणतो, मला काही सूट बूट घालता येणार नाही का? मला बूट घालून काही चालता येणार नाही का? आठवड्याच्या प्रॅक्टिसनंतर मी चांगला चालू शकेन. पण ते बदलणारं आहे, ते बदलणार आहे. न बदलणारे काय? माणूस की न बदलणारी आहे. ह्युमॅनिटी, लव फॉर ह्युमॅनिटी, सर्व्हिस टू ह्युमॅनिटी, या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलं की मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. इथे मुख्य देव, देवाधिदेव, परमदेव अशी सगळी चर्चा असते. आणि आपण तेच म्हणतो, दिसणारा देव तुमचा जो आहे ना, तो नसणारा देव आहे. तुकडोजी आपण म्हणतोच ना, देव बाजारातला भाजीपाला नाही रत. त्याच्यात पुढे काय म्हणतात? अरे दगडाचा देव, त्याला पाण्याचं भेव. दगड हे मूर्ती टाकल्यानंतर बुडत नाही का? गणपती विसर्जन करत नाही का तुम्ही? असला कसला देव? लाकडाचा देव, त्याला आगीचं भेव. भेव म्हणजे भय. काचेचा देव, त्याला फुटण्याचं भेव. हे भय. ज्याला भय आहे नष्ट होण्याचं, तो देव कसा असेल तुमचा? जसा बाजारातून भाजीपाला आणता, येताना तुम्ही शेट्टीच्या दुकानातून पादुका आणल्यात. अरे त्या पादुकावर तुम्ही देवत्व निर्माण केलं पाहिजे, गुरुत्व निर्माण केलं पाहिजे, जे दिसत नाही. म्हणून त्याला निर्गुण पादुका म्हणतात. या पादुका कोणाच्या? तुम्ही कोणाचा अनुग्रह घेतला? साईबाबांचा. या साईबाबांच्या. तुम्ही कोणाचा? स्वामी समर्थांचा. या स्वामी समर्थांच्या. पादुकात काय आहे? तू उभा करशील तर गुरु, आणि त्यातलं गुरुत्व पादुकात आहे. पण शेट्टी सांगतो ना, ह्या पादुका घ्या, तुम्ही ज्या देवाचं नाव घेऊन त्याची स्थापना कराल त्यांच्या पादुका झाल्या. मी सगळ्यांच्या पादुका बनवलेल्या. काय ग्रेट आहे नाही? सगळ्या संतांच्या पादुका हा शेट्टी बनवतो. गणपतीच्या मूर्ती तो कुंभार बनवतो किंवा मूर्तिकार बनवतो. म्हणून गणपतीपेक्षा श्रेष्ठ नाही तो, कारण गणपतीची मूर्ती तो बनवतो, गणपती नाही. तो मंत्र म्हणून भटजी प्रतिष्ठित करतात, पण भटजी म्हणजे गणपती नाही आहे. ते मंत्र आधीपासून चालत आलेले आहे. म्हणून ते पूजा करतात, मंत्र म्हणतात, हे गणेशा या मातीच्या मूर्तीत येऊन राहा, आणि सांगतात आता या मूर्तीची काळजी घ्या. आता मूर्ती नीट राहिली पाहिजे, ती पडता कामा नये, भंगता कामा नये. हे सगळं करा आणि हे करा, विसर्जन करा म्हणून सांगितलेलं आहे. महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलला, तेथीचा तो विचारच केला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एक जण करत बसला, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. ती डॉक्टरला बोलवते. बघाव आत्तापर्यंत राम राम म्हणत होते, आता अहम ब्रह्मास्मी म्हणायला लागले. ब्रह्म झाला आहे त्यानं. ब्रह्म कुठलं? ब्रह्म मिळणारा गप्प होतो. ब्रह्म आहे कसं? मौन. म्हणतात ना की मंडली वाणी तव सगळं वर्णन करताना जय जय आरती आपण म्हणतो ना, परम परात्पर चिन्मय काणी, शतमुख म्हणजे शेषनाग, ज्याच्यावर विष्णू झोपलेला आहे. विष्णू आहे कसा म्हटल्यानंतर शेषनाग बोलत नाही, नाहीतर तो 100 मुखांनी बोलला असता तो गप्प बसतो. सगळेजण प्रश्न विचारतात, हा गप्प. अरे ह्याला कान नाही का? ऐकू येत नाही का? नारद म्हणतात नाही, त्याला ऐकूही येतं. तुम्ही म्हणलेले प्रश्नही त्याला समजतात, पण प्रत्येक वेळा त्यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. याचं रूप कसं आहे दिसतंय ना तुम्हाला? तो बोलला नाही. याचं स्वरूप कसं आहे? स्वरूप हे अव्यक्त आहे, त्याच्याबद्दल मी काय सांगू? शब्दांच्या पलीकडचं आहे, म्हणून तो गप्प आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. नाम हे एकाच वेळेला शब्द आहे आणि शब्दांच्या पलीकडे असलेला अर्थ आहे, शब्दांच्या पलीकडे असलेलं चैतन्य आहे. नाम हे दोन्ही आहे. बाहेरच्या बाजूनी स्थूल आहे माझ्या देहासारखं, आतल्या बाजूनी ते सूक्ष्म आहे माझ्या आत्म्यासारखं. म्हणून एक सुंदर उदाहरण संत देतात की लहान मुलगा असतो, तो लहान मुलगा सांगतो, काय सांगतो
की बाबा तुम्ही म्हणतात ना लहानपणी तुम्ही पतंग उडवायचा, खूप उंच ढगांच्या पलीकडे जायचा, बाबा असे खोटं आपल्या मुलांशी बोलतात, काय अभ्यास करत होतो, काय होतं. एकदा त्यांची आई म्हणजे आजी आल्यानंतर म्हणते नापास होत होता तुझा बाबा, त्यामुळे तू बरं आहे 38% तरी मार्क्स मिळाले आहेत. आई हे सगळं सांगायलाच पाहिजे का? तो म्हणता मी खरं ते सांगितलं. तसं आज तुमची परीक्षा आहे, आज तुम्हाला सुट्टी आहे, मला सुट्टी आहे, आज छान मंद असा वारा आहे, आकाश मोकळं आहे, आपण जाऊन पतंग विकत घेऊया. ती मांज्याची ड्रिल, ते रील असते, रील दोऱ्याचं, ते आणूया. मी असं धरतो, तुम्ही उंच उडवा. पतंगावर त्या मुलाला तो पतंग एवढा आवडतो. हल्ली पतंगावर डोळे वगैरे सुद्धा काढलेले असतात, काही निरनिराळ्या प्रकारचे पतंग मिळतात. आणि हा उंच उंच जातो. मुलगा हातात ती चक्री धरलेली आहे, उड्या मारतो, आनंद ओरडतो वगैरे. गेला आमचा पतंग, सगळ्यांच्या वरती गेला. नंतर रडायला लागतो, बाबा आपला पतंग कोणीतरी काटला, दिसत नाही. नाही नाही तो ढगांच्या पलीकडे गेला, नाही नाही तो दिसत नाही आहे, कोणीतरी काटला आपला पतंग. रडायला लागला. त्यावेळेला बाबा म्हणाले थांब, तुला बघायचं आहे का? म्हणून बाबा ओढतो ओढतो ओढतो. बाबांच्या हातात दोरी आहे ना, बाबांच्या हातात टोक आहे ना. ते म्हणाले ज्यावेळेला आपला पतंग कटला असता त्यावेळेला हा दोरा असता, तो पडला नसता का? ज्या अर्थी माझ्या हातात सूत्र आहे, सूत्राचं टोक आहे, सूत्र म्हणजे दोरा, त्या दोराचं माझ्या हातात टोक आहे आणि तो दोरा पडलेला नाही आहे, म्हणजे नाम माझा अखंड चालू आहे. पलीकडे असलेला परमेश्वर जोडलेलाच आहे. हातात सूत्र आहे, एका हातात टोक आहे दोरीचं, दुसऱ्या टोकाला काय आहे? परमेश्वर आहे. दोर पडलेला नाही आहे, माझं नाम पडलेलं नाही आहे, माझी उपासना पडलेली नाही आहे. हे पडणं म्हणजे काय असतं माहीत आहे ना? इतकं कंटाळवाणं नाटक होतं, लोक उठून जायला लागले, इतक्या धापकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. अरे काय पडलं रे? नाटक पडलं. मुलं म्हणतात नाटक पडलं. परत सगळेजण बसतात, कारण सगळेजण हसतात ना. नाटकवाला नाही कळतं, जरा इंटरेस्टिंग बनवलं पाहिजे. काय संवाद, काय गाणी, काय तुमचा मेकअप, दुसऱ्या अंकापासून जरा सुधारणा करतात. तसं माझं नाम पडलं का? नाम पडल्यावर काय आवाज येणार नाही आहे, पण मला कळणार आहे ना. नाम काय चांगलं चालत होतं गोंदवलेलं असताना, इथे आल्यानंतर परत नाम पडलं. तसं जोपर्यंत माझ्या हातात दोरा आहे, माझं नाम सरळ चालू आहे चांगलं, तोपर्यंत दुसऱ्या टोकाला असलेला परमेश्वर जोडलेला आहे. म्हणून नाम हे एका बाजूनी मी आहे, दुसऱ्या बाजूनी परमेश्वर आहे. नाम घेणारा आणि ज्याचं नाम आहे तो नामी मध्ये नाम आहे. हेच कळलं पाहिजे आपल्याला, म्हणून सांगितलेलं आहे. ह्याचे महावाक्य सांगितलेले आहेत. निरनिराळ्या वेदातलं मुख्य वाक्य आहे, जे चिंतनासाठी शंकराचार्यांनी वगैरे दिलं. ती काही वाक्य इथे दिलेली आहेत. प्रज्ञानम ब्रह्म तत्त्वम असि अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, याशिवाय सर्वम खलु इदम ब्रह्म ईशावास्यम इदम ब्रह्म, अशी वाक्य महावाक्य आहेत. आता महावाक्य कोणाला कळणार आहे सांगा बरं? प्रज्ञानम ब्रह्म किती जणांना कळणार आहे? नाही. म्हणून आप्तवाक्य सांगे, संतांची आप्तवाक्य. आप्त म्हणजे नातेवाईक ना, आप्त मदत करतील, आप्त शेवटपर्यंत स्मशानापर्यंत येतील. आप्त, आप्त म्हणजे आपले, आतमधले ते आप्त आहेत. संत आप्त आहेत. तर ऋषी हे महावाक्य सांगणारे सायंटिस्ट आहेत. ते सांगितलं निघून गेले, तेही करतात. उदाहरण देतात संत की आईचं दूध ज्यावेळेला आटलं त्यावेळेला गाईचं दूध सुरू करतात, बरोबर. पण गाईचं दूध मिळत नसेल तर म्हशीचं घेतात, त्याच्यात पाणी मिसळतात, ते थोडंसं तापवतात आणि ते बाळाला देतात. ते आहेत ना, सबस्टिट्यूट आहे ते. म्हणून संतांनी म्हटलं ऋषींची वाक्य ती तुम्हाला जाळून टाकतील, कारण ते पूर्ण सत्य आहे. आम्ही तुम्हाला अर्धसत्य सांगतो. अर्धसत्य म्हणजे खोटं आहे का? नाही, ते संत सांगतात. ते 4 वर्षाचा मुलगा आहे, त्याचा मोठा भाऊ जातो, कुठे गेला? देवाच्या घरी गेला. आणि 4 वर्षाचं पोर ते उंबऱ्यात बसून राहतं घराच्या. अरे किती वेळ बसलाय? नाही, माझा दादा देवाकडे गेलेला आहे, आईने सांगितलं की देवाचं घर खूप लांब आहे, तो परत यायला वेळ लागेल, तो केव्हा यायला तरी मी त्याला विचारणार आहे, मला न सांगता का गेला असते. की त्याला सत्यच सांगितलेलं होतं. त्याला जर सांगितलं मेला परत येणार नाही तर रडला असता. ते दोघंजण भावाभावा इतके कमी अंतर होतं त्यांच्यात, पण तो गेला, देवाकडे गेला. हे जे सांगतात त्याला असत्य म्हणत नाही, त्याला आप्तवाक्य म्हणतात. आप्तवाक्य म्हणजे माझंही कल्याण झालं पाहिजे आणि पूर्णपणे असत्य असता कामा नये, म्हणून डायल्यूट करून सांगितलेलं जे सत्य आहे ते आप्तवाक्य आहे. जेथून हे सर्व प्रकटे आणि सकळही जेथे आटे, ते ज्ञान झाली या फिटे भ्रांती बंधनाची. भ्रम आणि बंधन केव्हा फिटणार आहे, दूर होणार आहे? की ज्या वेळेला मला खरं ज्ञान होणार आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जिथून हे सगळं निर्माण झालं ते ब्रह्म,
आणि जिथून हे सगळं संपणार आहे ते ब्रह्म, त्या ब्रह्माचं ज्ञान ज्याला होतं तो खरंच तुम्हाला सांगतो तो सगळीकडे परमेश्वर बघेल, कारण ब्रह्मापासून सगळं खाली आलेलं आहे. आम्ही शाळेत असताना काही काही एखादं चांगलं पुस्तकातलं एखादं एक्सप्रेशन मिळालं, शब्दप्रयोग, ते आम्ही लगेच तो केव्हा वापरू, एनिथिंग अंडर द सन. आम्हाला खूप आवडलेलं होतं. आईला सांगायचं, आई मला निबंधाला विषय दे. काय दे? एनिथिंग अंडर द सन. हाच घे की विषय. मग सूर्याखालचं सगळं काय, आम्ही त्याच्यावर निबंध लिहायला लागलो. नंतर वडील म्हणाले, अरे सूर्याखालचं सगळं काय म्हणजे सूर्य येतो का? नाही, इन्क्लुडिंग द सन म्हण ना. म्हणजे लक्षात ठेवा की एनिथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन, लिही निबंध. नंतर ते म्हणाले इन्क्लुडिंग द सन झालं, पण सूर्याच्या पलीकडे सगळं संपलं का? नाही, बियॉन्ड द सन. एनिथिंग अंडर द सन, इन्क्लुडिंग द सन अँड बियॉन्ड द सन. जिथून निर्मिती झाली तिथपर्यंत बियॉन्डच आहे ना. आता येताना आम्ही पाहत होतो की पार्कर नावाचा, युजीन पार्कर, त्यांनी सूर्याबद्दल खूप आपल्याला माहिती दिली. तर अमेरिकेने जो एक 5 वर्षापूर्वी 18 साली जे पार्कर नावाचं यान सोडलं, जे आत्ता सूर्याच्या कोरोना नावाचं जे आहे की जिथे 2-2 लाख डिग्री टेम्परेचर आहे, तिथे प्रवेश केलेला आहे त्याने. फोटो पाठवायला लागलेला आहे. लोकांना आश्चर्य वाटते अमेरिकेने कोणता धातू तयार केला की जो इतक्या आपले धातू 1500 या 1700ला वितळतात. नाहीतर त्या मुशीत तो टाकून सोनं वितळून नवीन दागिने कसं करत असेल, सोनंसुद्धा वितळतं. ती ज्या सोनाराची शेतीची मूस असते ना, मूस म्हणजे परत तुम्हाला माशी होते, मूस म्हणजे ती चूल, आपण चूल म्हणूया, कळे असं असतं. ते 2 लाख म्हणजे कल्पना करवत नाही. आणि ते अजून वितळलेलं नाही, ते पुढे जाते, अजून वितळलेलं नाही, ते पुढे जाते, असं आत्ता सांगत होते. म्हणजे भारताने चंद्रावर मारली ते बरोबरच आहे, पण इथे सूर्यापर आपलं पुढचं आदित्य आहे ना, याच वर्षी सोडू. आणि यावर्षी सोडलं पाहिजे, कारण 24 पूर्वी काही ना काहीतरी आणखीन पराक्रम केला पाहिजे ना. तर आदित्य आणि गगनयान हे 2 आपले प्रोजेक्ट्स आहेत. गगनयान हे चंद्रावर माणूस उतरवायचा आणि आदित्य म्हणजे सूर्याकडे पाठवायचं. वेळ जाईल म्हणून मी सांगत नाही. सूर्याला गिळायला निघालेला हनुमान आपला आहे आणि सूर्याला स्पर्श करून परत यायचं म्हणून ज्या 2 भावांनी जी गिधाडं होते शर्यत लावलेली होती, त्याच्यातला एक संपाती, त्याचे पंख जळून गेले. भावाचे पंख जळले तर आपलं काय होईल म्हणून तो मागे आला, तो जटायू. जटायूचे पंख, पण संपाती कुठेतरी पडला. सुंदर कथा आहे ती, पण तिथे सुद्धा ते शर्यत काय लावतात, सूर्याला स्पर्श करून यायचं. हनुमान सूर्याला खायला जातो, म्हणजे सूर्यापर्यंत जाता येतं. ही कल्पना तुम्हाला वाटली तरी असू शकेल, पण आपल्याला सूर्य कवेत घेता येतो. आता माणसाने ती प्रगती केलेली आहे, हे ऐका. म्हणून असो, पूर्वी थोर थोर दे ज्ञाने पैल पार, पावते ते साचार ऐकाता. ही उदाहरण आहे. या सगळ्यांच्या गोष्टी सांगत बसलो तर तेच एक प्रवचन आहे, फक्त ऐका. व्यास, वसिष्ठ, महामुनी, शुक हे महामुनी, शुक, नारद हे समाधानी, जनकादिक महाज्ञानी येणेचे ज्ञाने, वामदेव, वाल्मिकी, शौनक, सनकादिक, आदिनाथ, मच्छेंद्रनाथ, गोरखनाथ, ही उदाहरणंसुद्धा त्यांनी दासबोधात दिलेली आहेत. आपण ओव्या घेतल्या असत्या तर खूप झालं असतं, म्हणून उदाहरण आणखीन खूप दिलेले आहेत. सिद्धमुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुके महादेव. महादेव म्हटल्यावर त्यांना परमदेव म्हणायचे. महादेव म्हणजे शंकर नाही, घोटाळा होतो. ब्रह्मा म्हटल्यानंतर आपल्याला ब्रह्म वाटतं. ब्रह्म त्याला सगळ्यांच्या पलीकडे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव म्हणून आपण म्हणायला लागलो. हे ब्राह्मण जात त्याला ब्रिटिशांनी काही फार विचार करून केलं. ब्राह्मीण म्हणतात त्याला. आय एम अ ब्राह्मीण. ब्राह्मण म्हणू नका. अरे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणण्यासाठी जो आयुष्य घालवतो आणि ब्रह्म जाणल्यानंतर जो शांत होतो. मी ब्रह्माला जाणले म्हणून जगात जाहिरात करत नाही, तो ब्राह्मण आहे. पण ब्रह्मन जाणतो तो ब्राह्मण. ब्राह्मण कुटुंबात जन्मतो तो ब्राह्मीण. BRAHMIN. आय एम अ ब्राह्मीण. हा फरक केला. नाही तर लोक ब्रह्मच म्हणायला लागले, ब्राह्मण हे सगळे म्हणायला लागले. तसं नाही आहे. ब्रह्म जाणण्यासाठी जो जीवन घालवतो त्याला ब्रह्मचर्या म्हणलेलं आहे. ब्रह्मचर्य आपण काय केलं? आश्रम म्हणजे लग्न झालं की ब्रह्मचर्य आश्रम संपला. हे आश्रमाचं कुठे बोलतोय? ब्रह्मचर्य हे व्रत आहे. ब्रह्मचर्य हे तेज आहे. ब्रह्मचर्य हे ज्ञान मिळवण्याची साधन आहे. आणि ते ब्रह्म म्हणजे ब्रह्म मिळवण्यासाठी गेलेली जीवनशैली, त्याला ब्रह्मचर्या म्हणतात. त्याचा लग्नाशी काही संबंध नाही. माणूस लग्न झाला तरी शेवटच्या क्षणापर्यंत ब्रह्मचारी राहू शकतो.
हे लक्षात ठेवा. हा वाचून आपण थांबणार आहोत. सोपं आहे पुढचं. सद्गुरू वचन, किती सुंदर शब्द. सद्गुरूचं जे वचन आहे ना ते काय आहे? सद्गुरू वचन, अरे गहनाचेही गहन ते तू जाण सद्गुरू वचन, सद्गुरू वचने समाधान नेमस्त आहे. हे 8वी ओवी आहे, 6व्या समासातली 8वी ओवी आहे. अरे गहनाचेही गहन, परम गुह्य गुह्यातीत, गहनाच्या पेक्षा गहन, ते तू जाण सद्गुरू वचन. सद्गुरू साधं सांगतात हो, पण खूप अर्थ असतो. मी तुम्हाला एका मिनिटात गोष्ट सांगतो. एक अत्यंत नास्तिक, पण सगळीकडे नुकसान झालं, आत्महत्या करायला निघालेला आहे. त्याचा एक जवळचा मित्र आहे, तो पूर्ण आस्तिक आहे. ही सत्यकथा आहे. तर तो म्हणतो की हा चांगला मित्र आहे माझा, त्याला सांगतो आणि जीव देतो. कुणाला तरी सांगितलं पाहिजे ना, नाहीतर नकळत मी जाऊन जीव देणार आहे. तो म्हणतो तू जीव देणार आहेस ना तर देव दे, पण माझ्याकडे माझ्या गुरूंच्या दर्शनासाठी मी निघालो. गुरु वगैरे सगळे ढोंगी बुवाबाजी. तो म्हणतो माझ्या गुरूंचं मठ आहे, जिथे ते राहतात, जिवंत आहेत, त्यांचं दर्शन घे, आणि शेजारी अनेक टेकडे आहेत की मी तुला छान ढकलतो जीव द्यायचा असेल तर. हा अंबोलीचा प्रसंग आहे. दाणेली म्हणून जिथे साटम महाराज आहेत ना, त्या साटम महाराजांचा शिष्य आहे. आणि त्याच्या मित्राला म्हणतो माझ्या गुरुला एकदा बघायला येतो. तो म्हणतो मी येणार नाही, तर तू म्हणतोस म्हणून येतो, आणि एवे तेवे मरायचंच आहे, ते करूया. हे दोघेजण जातात. साटम महाराज बसलेले आहेत. शेजारी काही कोळसे आहेत, ते कोळसे घेऊन ह्या मित्राच्या अंगावर मारतात आणि म्हणतात जा जगाचं तोंड धुत बस. ते म्हणा अपमान झाला याचा, कारण हा श्रीमंत माणूस व्यापारात फसला म्हणून आत्महत्या करायला निघाला आहे. तो म्हणतो मी नाही येणार. तो म्हणतो अरे पण त्यांनी काय सांगितलं आहे, विचार करूया आपण. तू नमस्कार करू नको, जिथे फक्त मनातल्या मनात नमस्कार कर, इथून तू परत जा, मी माझ्या गुरुचा नमस्कार वगैरे करून येतो. त्यांनी काय सांगितलं, कोळसा अंगावर टाकला आणि काय सांगितलं, जगाचं तोंड धुत राहा. तर कोळशाने कसं तोंड धुणार आहे, कोळशाने काळच होणार आहे. नाही दात असतील का, मग आपण कोळशाची पावडर करूया, त्यात कापूर घालूया, थोडं मीठ घालूया, म्हणून जी वानरछाप दंतमंजन आपण वगैरे म्हणतो ना, एक्सपोर्ट केला, एवढा श्रीमंत झाला, आणि नंतर या गुरुला पूर्णपणे शरण गेला. हे काय सांगायला पाहिजे का? चमत्कार दाखवला की आम्ही नमस्कार करायला तयार आहोत, पण खरा जो चमत्कार आहे की जो चमत्कार वाटत नाही त्याला आपण नमस्कार करत नाही. जे 10 बोटात अंगठ्या आणि मुकुट वगैरे सगळे घालून येतात त्यांना जग नमस्कार करतं. साधी साधी किती माणसं असतात. आता बाळूमाम बिचारे धनगर साधा, आज काय त्या बाळूमामाला अर्पण करतील सांगता येत नाही. बाळूमामांचा आशीर्वाद म्हणून गोव्यात बशी धावायला लागल्या, टॅक्सी धावायला लागलेल्या आहेत. म्हणजे बाळूमामांचं काही खरं नाही, बिचारे गेले सुटले, पण आपण त्यांचे भक्त त्यांना मारत राहणार आहेत. सगळ्यात चांगलं मारणार कोण माहिती आहे ना, सरकार. भारतरत्न बाळूमामा. अरे ज्यांची भारतरत्न लिहिण्याची लायकी नाही आहे ते त्यांना भारतरत्न देणार. कारण का, ते या जातीचे आहेत, मतं मिळतील त्या जातीचे, ते या भारतरत्न द्यायला काय जाते, पंचखाद्य वाटायला. माझं कुठे पंचखाद्य, देवळातलं आहे, वाटूया भारतरत्न वाटूया. असा प्रकार होईल. कळलं पाहिजे खरं ज्ञान कुठे येते. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. तुम्ही माशेलला जर गेला असाल तर माशेलला दुर्गा दत्त मंदिर आहे कामतांचं. त्यांचे जे वडील सध्या सनत कामत वगैरे बघतात ते त्यांचे वडील, त्यांनी मला ही ओवी दिली होती. या ओवीवर तुम्ही कधीही बोला, अरे शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म. म्हणजे काय, हाच विचार पुढे येणार आहे. तूच ब्रह्म आहे म्हणजे काय, म्हणजे मी कसं वागलं पाहिजे, मी पत्नीशी कसं वागलं पाहिजे. मी जर ब्रह्म आहे आणि ती पत्नी जर साधी स्त्री आहे तर तिच्याशी मी पती म्हणून वागलो तर ब्रह्म घोटाळा होणार नाही का. मी म्हटलं 2 घोटाळे झालेत की, म्हणजे मुलं झालीत आणि मुली आहेत त्यांना. हे कसला ब्रह्म, ही अवस्था आहे. ब्रह्म हा देहाची स्थिती नाही आहे. ब्रह्म म्हणजे देहस्थिती नाही. ज्ञानेश्वर वगैरे आपल्यासारखेच होते की, आपल्यासारखंच अन्न खात होते आणि आपल्यासारखेच ते गेले आणि आपल्यासारखेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. म्हणून पण लक्षात घ्या, संत देहाच्या पातळीवर तुमच्या लक्षातही येत नाही. म्हणून महाराज म्हणाले आधी संत भेटत नाहीत, भेटले तर तुम्हाला पटत नाही की हे संत आहेत, आणि पटलं नाही म्हणून तुम्हाला ते कळत नाहीत, आणि कळलं नाही म्हणून तुम्हाला शरण जात नाही. तुमचं सगळंच अकल्याण आहे. तुम्हाला संत कुठे दिसतच नाही. म्हणून दत्तगुरूंची पूजा करायची, गुरुचरित्राची पारायण करायची. पण इकडे देव नाही, तिकडे देव नाही, हे सगळे हे देवत्व बघूया. देव नसेल हा मला धडधडीत दिसतो, हा कोण, जळार, बरोबर, हा दिसतो, मारा तुम्ही त्याला ह्याच्यात. पण ते बघताना मारताना एक मनात विचार ना, हा सुद्धा कोणाचं तरी खाद्य आहे.
हे कोळी काय, त्याच्या जाळ्यात अडकतात, कोळी त्याच्यावर जगतो. पाली काय, जर बसल्या तर पाल खाते, आता पालही वाईट आहे. असं करत करत सगळी जगाची एक यंत्रणा आहे, सृष्टी यंत्रणा, ज्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, त्याची एक ऑर्डर आहे. ती ऑर्डर कुठलाही प्राणी बिघडवत नाही सोडून माणूस. माणूस का बिघडवतो? ग्रीड, लालच, स्वार्थ, संकुचितपणा, आणि मीच, मलाच, माझंच असं जो म्हणतो, हे गिधाडवून वाईट दृष्टी आहे. म्हणून पण मानवाला विवेक दिलाय ना, बुद्धी आहे ना रे तुला. त्या बुद्धीनं तू जो समतोल बिघडवला आहेस, तीच बुद्धी वापरून समतोल परत आण. काल एका 8-9 वर्षाच्या पोराने केलेला मी बघितला. त्याची तो म्हणलं मला दाखवायचं आहे. अरे काय अप्रतिम केलेलं आहे. 3 R's. तो पहिल्यांदाच सांगतो, दिस इज नॉट अ नेम ऑफ अ मूवी. RRR. इट इज रिड्यूस, इट इज रियूज अँड इट इज रिसायकल. RRR. काय सुंदर केलेलं आहे त्याने फिल्म. आणि ॲनिमेशन केलेलं आहे. ॲनिमेशन करताना त्यांनी भरपूर 3D वगैरे सगळं वापरलेलं आहे. पण ती स्पर्धेला पाठवलेली आहे, म्हणून आत्ता कुणाला शेअर करता येणार नाही. ती प्रॉपर्टी त्यांची आहे. निकाल लागला की ती प्रॉपर्टी बक्षीस लागो ना लागो, देन इट बिकम्स युअर प्रॉपर्टी. म्हणून काल त्यांनी मला फक्त दाखवली. कीप इट टू युअर सेल्फ, यू कॅन टेल. अप्रतिम आहे. काय प्रतिभा आहे आजच्या मुलात. त्या मुलांना नीट वागलं पाहिजे, वागवलं पाहिजे. मुलांशी आपण नीट वागतच नाही. प्रत्येक वेळा ए नीट बस, ए हे कर, एक ते कर, अरे ते कर. अरे हा प्रतिभावंत माणूस आहे, तो तुमच्या जगातच नाही आहे. आणि त्याला नीट बस, इकडे इकडे धावू नकोस, पाय हलवू नकोस. भयंकर आहे हे प्रकरण. अरे तो मुक्तच आहे. ह्या जगात काय तो खुर्चीवर बसलाय का? तो कुठल्या तरी ग्रहावर बसलाय, कुठल्या तरी सिटिंग ऑन सम प्लॅनेट. आणि म्हणून शेवटी लक्षात घ्या, ऐक शिष्या येथीचे वर्म. वर्म म्हणजे सिक्रेट. वर्म काय आहे? स्वये तूची आहे स ब्रह्म, ये विषयी संदेह म्हणजे डाऊट, आणि भ्रम म्हणजे इल्युजन. आहे का? भ्रम, मी ब्रह्म आहे असं म्हणूही नकोस, पण तू ब्रह्म आहेस याच्यावर चिंतन कर, नुसतं म्हणू नकोस. पुढे, देह मी ज्या वाटे नरा, तो जाणावा आत्महत्यारा. आत्महत्या करतो ना तो सुटतो, आणि आत्महत्यारा स्वतःला कणाकणाने, क्षणाक्षणाने आणि प्राणाप्राणाने मारत राहतो. आपण आत्महत्यारे आहोत. आपल्याला मी ब्रह्म आहे, माझा अधिकार खूप मोठा आहे हे कळत नाही. आपण क्षुद्रपणे भांडतो, आपण क्षुद्रपणे राहतो, क्षुद्रपणे विचार करतो. आपले सगळे संबंध क्षुद्र असतात, ते खूप महान बनवतात येईल. आपल्याला चिंतन पाहिजे. जे सोडून काही सांगा. ऐकायला श्रवणापाशी थांबता येत नाही का? थांबता येतं कुणाला? की जो अत्यंत भावपूर्णतेने श्रवण करतो, म्हणजे ज्याला वाचन करता येत नाही, जो फार विचार करू शकत नाही आहे, त्याला श्रवण पुरतं की हो. श्रवणातून मुक्त झालेली माणसं आहेत, पण आपल्याला ते पुरणार नाही, कारण आपण शिकलेलो आहोत. म्हणून देह मी ज्या वाटे नरा, तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा, भोगिल्याचं भोगी. परत जन्मा जगा मरा, जन्म जीवन मरण, जन्म जीवन मरण हे चालूच आहे. येरधारा चालूच आहेत तुमच्या. आणि म्हणून पुढे सांगितलंय की अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान, वैराग्यवरे अंगे. वैराग्य अंगात येतं. तो माणसाचं वागणंच निराळ असतं. ऐक शिष्या आहे शेवटच्या 3 ओवी. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. भविष्य म्हणजे कायम टिकणारा सिद्धांत. ज्या पुरुषाचं जे ध्यान तयासी तेची प्राप्त. तुमचं जे ध्यान आहे, ध्यान करतो वगैरे नाही, खऱ्या ध्यानात तुमच्या काय. म्हणून आठवणीत ठेवा, मनात ठेवा, यापेक्षा ध्यानात ठेवा. हे मुद्दाम तुमच्या ध्यानात असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? अगदी आतल्या मनात तुम्ही नीट घट्ट लक्षात ठेवा. आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त. साधन न मने जयाला, तो सिद्धपणे बद्ध झाला. त्याहूनी मोक्ष भला ज्ञानाधिकारी. तव शिष्य प्रश्न केला. आता शेवटचे समास आहेत ना, एक युनिट आहे, म्हणून इथे येऊन मला थांबायचंच होतं. आता काय झालं, वेळही झाली आहे. तो काय सांगतो? तव शिष्य प्रश्न केला, कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं कैसे जाणावे. ह्या 4 कॅटेगरीज आहे. आपण बद्ध आहोत, बद्धापासून सिद्ध झालं पाहिजे. मध्ये 2 स्टेप्स आहेत. एक आहे मुमुक्षु आणि दुसरा साधक. संपूर्ण समास दिलेला आहे. एवढी रचना दुसरीकडे नाही आहे. छोटे छोटे असतात, सांगतात पुढे जातात. इथे बद्ध म्हणजे काय हे समास सांगितलं आहे, आणि इतकं बारीक सांगितलेलं आहे. बद्धाचं एक लक्षण सांगतो, प्रॉपर्टी म्हणजे सगळं ज्याला वाटतं तो बद्ध आहे. माझे एवढी सेव्हिंग्ज आहेत, माझ्या एवढ्या इन्व्हेस्टमेंट आहेत, तो बद्ध आहे.
आणि हा बद्ध किती कृपण कंजूस असू शकतो त्याचं उदाहरण दिलेलं. मुंगी जाते, त्याला माहीत आहे किती झालं तरी तो जीव आहे, त्याला मारायचं नाही. तो मुंगीला पकडतो, तिच्या याच्यातलं जो साखरेचा कण असतो तो अलगद काढतो आणि साखरेत टाकतो आणि मुंगीला सोडून देतो. हा बद्ध आहे. म्हणून म्हणतो बद्धापासून सिद्धापर्यंत. संध्याकाळचा विषय हा आहे. आणि शेवटची याचे उत्तर श्रोत्यासी दिलेले पुढील समासी सावध श्रोते कथेसी अवधान द्यावे. आपण हे दुपारी हा विषय उरलेले 4ही समास दुपारी वाचणार आहोत. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया. शांत, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणि स्वतःला सांगायचं की मी ब्रह्म आहे आणि हा माझा भ्रम नाही. मी ब्रह्म आहे म्हणजे बेसिकली आत आहे. मला ब्रह्म बनायचं आहे, ब्रह्म जाणून घ्यायचं आहे आणि ब्रह्मभाव आणि ब्रह्मभान ब्रह्मबोध अखंड टिकवायचा आहे. त्यासाठी साधना पाहिजे आणि सद्गुरूंची कृपा हवी. शांत. शांतीपाठ म्हणणार नाही आहोत कारण आणखीन 17 आहे संध्याकाळी. फक्त श्लोक म्हणूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. शांत. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर असलेली कामाक्षी देवी, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, समर्थ रामदास, त्यांच्या मागे असलेले प्रभू रामचंद्र आणि आपले महाराज आणि गणेश सगळ्यांचं दर्शन घेऊया. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.